ती सर्व आपली फॅमिलीज डिस्टर्ब झाली त्यावेळेस. कोणत्या साली सर? की कास्ट मधून आलाय का फर्स्ट? नाही म्हणला सर, ओव्हरऑल आलाय म्हणला. म्हणजे अक्षरशः 1 वर्ष असं होतं की वडिलांचा या गोष्टीला विरोध होता की तू कशाला स्पर्धा परीक्षा देतेस. एक वेळ आपण मालकतोड ऊसाची मालकतोड केली होती. ऊस तोडण्यापासून ट्रेलर भरण्यापर्यंत सुद्धा सगळे येतं. सदाशिवपेठला गेलो आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा वाटलं होतं की माझं डिसिजन चुकला की काय. कारण सर अक्षरशः कुठला तरी एखादा दिवस असतो. कसं आहे, तयारी करणे म्हणजे मी समजतो अप्स अँड डाऊन्स आहेत, वर खाली आहे. रोज कधी चांगला मूड आहे, कधी डाऊन वाटतंय, कधी वाटतंय होऊन जाईल, कधी वाटतंय नाही होऊन जाईल. मग 2च मत पडले का? आमचे 2 आणि आणखीन 2 म्हणजे 4 मत पडले आणि तिकडे 7 मत पडले. कळंब लातूर किंवा ताडगाववरनं लातूरला जाण्याचा योग यायचा. लातूरलाही माझं ऑफिस आहे आणि मग जाताना ती घारगावची शाळा बघणं आणि रांजणी कारखान्यावर माझा हार्वेस्टर पण आहे. बरोबर आहे. तर इथून जाताना जे आपलेपणा वाटतो की व्हॉट आफ्टर 5 इयर्स, व्हॉट आफ्टर 10 इयर्स, बरोबर कसं दिसायचं. व्हिज्युअलायझेशन होत असते. बरोबर तुम्ही म्हणल्यासारखं बुके सगळे होते आणि तुमच्या मित्राने एक फ्रेम तुम्हाला दिलेली होती. बाहेर एक बॅनर लागलेलं होतं की म्हणजे तिची शाश्वतीच नव्हती की ती नंतर सर्वाइव्ह करू शकेल का नाही त्या काळामध्ये. मला सांगा सर, तुम्ही ट्रॅक्टर चालवू शकतात का? आपण चालवू शकतो? नाही चालवू शकत. त्या व्यक्तीचं जर महत्व काढून टाकलं तर तुमचं काम कोण करणार शेतातलं? ऍब्सोल्युटली. पण त्या व्यक्तीला तेवढा मान भेटत नाही आपल्या समाजात. नाही भेटत. सर आता माझं 29 वर्ष. 29. मग लग्नाचे वगैरे कसे प्लॅन्स? कशी मुलगी पाहिजे तुम्हाला लग्नाला? ज्यावेळेस भाऊ एक्सपायर झाला त्यावेळेस अशी गोष्ट होती की समोरच्या होप्सच नव्हत्या काही. 4 व्हीलर घ्यायचीच नसेल, त्याला 2 व्हीलर मध्येच आनंद आहे. मग तुम्ही त्याला म्हणणार का की ह्यानं 4 व्हीलर घेतली मग तू घ्यायलाच पाहिजेस म्हणून? फिरू द्या ना त्याला त्याच्यावरती, त्याची लाईफ आहे, त्याची लाईफ आहे. बरं ते जगायला का ते तरी पाहा तुम्ही. परत एकदा विचार केला की नाही म्हणलं आपण आता जर वापस गेलात तर नंतर नाही येणार होणार. हलके फुलके हा जुने अशोक सराफचे वगैरे. अच्छा. असं काही जरुरी नसतं की हुशारच व्यक्ती टॉप करेल. असं काही जरुरी नाही की हुशार म्हणजे पुस्तकी हुशार जे आपण मार्क्स मध्ये ज्याला म्हणतो. तर सर असा काय डिफरन्स आहे की काही मुलं जातात 2-2, 3-3, 4-4 इव्हन 8-8 वर्षापासून तिथेच आहेत सदाशिवपेठमध्ये आणि काही मुलं तिथून रँक काढतात आणि एखादं पोझिशन त्यांना मिळतं. आणि शिक्षक असल्यामुळे जास्त कधी कधी कॉन्शियस पण की आजूबाजूचं वातावरण माहीत असतं त्यांना. आणि एक ग्रामीण बॅकग्राऊंडचे शिक्षक. तुम्ही घारगाव मधले आहात आणि मी ताडगावचा आहे. आपल्या गावामध्ये साधारण 1-2 किलोमीटरचाच फरक आहे आणि पुण्यामध्ये फिरण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी, खूप डिस्ट्रॅक्शन आहेत. पण मला फक्त एकच रस्ता माहित होता सर, फक्त तिथून सदाशिवपेठ पासून मनपाच्या बस स्टँड पर्यंत. हे विनिंग एज म्हणून सर खूप स्पेशल पुस्तक आहे. जसे तुम्ही तुमचे 3 हाय सांगितले, एक हाय माझा हाय हे आहे ज्या दिवशी मी हे लॉन्च केलं होतं. पहिलं पुस्तक आहे सर माझं. त्यावेळेस होप्सच नव्हत्या सर, काहीच होप नव्हत्या अक्षरशः की म्हणजे हे जगणंच इम्पॉर्टंट राहिलेलं होतं. म्हणजे आई वडिलांसाठी की बाबा हे 2 मुलं जगले तरी आपल्याला ठीक आहे. पण त्यावेळेस मग ज्यावेळेस अंबाजोगाईला शिफ्ट झाला आणि त्या लो पॉइंटला आयदर यू ब्रेक ऑर यू बिल्ड, राईट? बरोबर. तर ते त्याच्यामध्ये तुमचं सेल्फ रिफ्लेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं कोणी येत नसेल भेटायला आणि आता एकदम तुम्ही फर्स्ट रँक अचीव केलाय तर जे तुम्हाला ओळखतही नाही तेही तुम्हाला आज भेटायला येतात. मग ते वाटला होता लो पॉईंट सर की नाही आपलं हे क्षेत्र नाही, आपण स्वप्न पाहायला लागलात पण हे कधी नाही होणार. ते खूप लांब गेलं सर. मग ते स्वप्न एका रात्रीतच एवढं लांब वाटलं होतं की आता हे शक्यच नाही. मग पुन्हा आईला बोललो मी. होत असतो, आपण घडत असतो त्यावेळेस लाईफमध्ये मागे वळून बघितल्यानंतर 20-25 वर्ष जर आपण बघितले तर बऱ्याच लोकांचा थोडा 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 का असं नाही. नमस्कार, महेश घाटोळे सर. नमस्कार सर. डॉक्टर महेश घाटोळे सर. स्वागत आहे तुमचं आमच्या द ABC पॉडकास्ट शोमध्ये. आत्ता 2023मध्ये तुमचा फर्स्ट रँक आला. हो सर. अँड डेप्युटी कलेक्टर म्हणून आता तुमचं नेमणूक झालेली आहे. तर पहिला प्रश्न माझा हा आहे की कसं वाटतंय सर आता? हाऊ यू आर फिलिंग? आता सर मुळात आता फक्त सॅटिस्फॅक्शनची एक फिलिंग आहे आता सध्या की आपण 1-2-3 वर्ष किंवा ते तेवढा एक ग्रॅज्युएशन नंतर तेवढा आपण एफर्ट्स दिले. प्रत्येक कॉम्पिटिशनचा विचार केला किंवा आपण करत असताना जी फिलिंग असते की माझं होईल का नाही. तर आजच्या घडीला एवढं वाटतं की आपण ती एक प्रोसेस पार केली आणि आपण काहीतरी आपण स्वतः पण एक सिद्ध करून दाखवलं की माझं पण एक पोटेन्शियल होतं. तर ते सॅटिस्फाईड आहे सर. त्याशिवाय काही अशी एवढी मोठी काही भावना नाही. पण निकालाच्या आधी आणि निकालाच्या नंतरची जी तुमची जी लाईफ आहे ह्याच्यामध्ये काय डिफरन्स जाणवतोय? सर निकालाच्या आधी म्हणजे ते सारखं एक बर्डन
की आता या याच्यामध्ये की आपल्याला ही परीक्षा झाली, नंतर दुसरी परीक्षा एक द्यायची, किंवा नंतर हे पोस्टचं वगैरे एक रिझर्वेशनचा क्रायटेरिया की एक आमच्या ॲडच्या नुसार तर आपल्याला भेटेल की नाही, किंवा त्यानंतरचं प्लॅन बी वरती आपल्याला शिफ्ट व्हावं लागतं, परत ग्रॅज्युएशनच्या नंतर वापस त्याच गोष्टीवरती जायचं. तर आता एक आहे की तो विचार आता नाही की आता एक आपली लाईफ ज्याच्यासाठी ट्राय करत होता ती गोष्ट भेटून जाईल आता. मग हे असतं की आता त्यानुसार आपली लाईफ ठरणार आहे ना. तर आता ते वैयक्तिक ते आहे सर सॅटिस्फॅक्शन, आणि घरच्यांवरचं पण एक बर्डन कमी झालेलं राहतं. आपले फॅमिली असते, आपले रिलेटिव्ह असतात की त्यांच्याकडून पण एक की आहे एक चांगली गोष्ट झाली आता आपल्या, किंवा अशा अधिकारी वगैरे एक होणं एक मोठी गोष्ट आहे ना सध्याच्या काळात. येस सर. नाही म्हणजे तुमचं ज्या दिवशी निकाल लागला त्यानंतरची लाईफ तुम्हाला चेंज झालेली दिसते का? ज्या पद्धतीने लोक तुम्हाला भेटायला येत आहेत. मी तुमच्या घरी आलो होतो, बुके सगळे होते, आणि तुमच्या मित्राने एक फ्रेम तुम्हाला दिलेली होती, बाहेर एक बॅनर लागलेलं होतं. तर ही मुळात भावना ही काय आहे सर एक्झॅक्टली? म्हणजे बॅकग्राऊंडने तुम्ही डॉक्टर आहात, त्याच्याबद्दल आपण बोलूच या, पण फर्स्ट आय वॉन्ट टू अंडरस्टँड की ही फिलिंग काय आहे, कसं वाटतं तुम्हाला एक्झॅक्टली आतमधून? आणि लोक ज्यावेळेस भेटायला येतात, आता मी समजू शकतो की आधी कोणी येत नसेल भेटायला आणि आता एकदम तुम्ही फर्स्ट रँक अचीव्ह केलाय, तर जे तुम्हाला ओळखतही नाही तेही तुम्हाला आज भेटायला येतात. सो ही कशी फिलिंग आहे? हे लाईमलाईट कसं वाटतं तुम्हाला? सर लाईमलाईटचा विचार नव्हता केलेला कधी. म्हणजे मलाच पण हे थोडंसं अनपेक्षित आहे की म्हणजे रिझल्ट लागतो, सिलेक्शन होतात. आता आपण हे ऑलरेडी दुसऱ्या व्यक्तीचं पाहिलेलं राहतं, पण ज्यावेळेस आपण फील करतो तर त्यावेळेस फक्त आपण त्यांना येतात सर्वजण भेटण्यासाठी, वेगवेगळ्या अँगलने येतात. कोणी काही जण पर्सनल असतं, काही जण ते आपलं खरंच अभिनंदन करण्यासाठी आलेलं असतात. पण ते सगळ्या व्यक्तीबरोबर असेही काही आले असतील ना जे आधी तुम्हाला नावं ठेवायचे आणि मग आता आले असं? आता ते नाव ठेवणं आता ते समाजाचं पार्ट आहे. आपण ज्या समाजात राहतो त्यामध्ये एखादी नवीन गोष्ट करणं पण एक की जोपर्यंत रिझल्ट नाही तोपर्यंत सगळेजण फेल्युअर म्हणूनच आहे सर. ते रिझल्ट आल्याच्या नंतर किंवा एक कदाचित आपल्याला ते अपवाद म्हणून पण सोडून देतात की एक जण लागला, दुसरे लागतात का. आता मी आता ही प्रोसेस पार केली, पण दुसऱ्या एक प्रोसेसमध्ये आहे तर त्या व्यक्तीला पण त्याच गोष्टीला आता सध्याला सामना करावा लागतो ना, ती गोष्ट आहे. पण एक आहे की आपल्याला आता सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेऊन चालावं लागत असतं, कारण आता ती फिलिंगच नाही की आपल्याला यांनी त्यावेळेस तसं बोलले होते किंवा असं बोलले होते, ती राहत नाही सर. कारण ही प्रोसेसच एवढी मोठी आहे की त्याच्यातून तुमचं कॅरेक्टर पण बिल्ड होऊन जातं की शेवटी. ॲब्सोल्युटली. तर मग आता हे जे फर्स्ट रँक ज्या दिवशी तुम्हाला कळालं की हे तुम्ही आता फर्स्ट रँकर आहात, तर ह्याच्या आधी तुम्हाला कधी असं वाटलं होतं का की अभ्यास करताना की येस दिस इज अचिव्हेबल, की मला हे मिळू शकतं? सर अचिव्हेबल म्हणजे आता याच्यात राज्यसेवेमधली सर्वात मोठी पोस्ट डेप्युटी कलेक्टर्स, आणि विशेषतः याच्यावरती बोटावर मोजण्या इतक्या दरवर्षी वॅकन्सी असतात. कधी आपल्या कास्टला असतं रिझर्वेशन, कधी नसतं, कधी ओपनची जागा असते. आणि यावर्षी लिटरली म्हणजे या ॲडला जर पाहायला गेलं तर फक्त एकच होती पोस्ट ओपनसाठी, माझ्या वैयक्तिक प्रवर्गाला तर नव्हती. प्रिपरेशन करत असताना वाटत होतं कुठेतरी क्लास 2 पोस्ट जरी आपल्याला भेटली तरी बस, कारण एवढी कॉम्पिटिशन आपण पार करू हे पण एक गोष्ट नसते. फक्त एकच होप असते की त्या प्रोसेसनुसार आपण जाणं भाग आहे फक्त. बाकीचे जेवढे करतात होपच असते सर फक्त एक की आपण करू शकतो. पण असं कधी वाटलं का की फर्स्ट रँकच येईल असं वाटलं होतं का कधी आतमधून किंवा स्वप्नात? ते नाही सर, ते इंटरव्ह्यूच्या म्हणजे इंटरव्ह्यू देईपर्यंत सुद्धा वाटलं. बाहेर आल्यावर फक्त एवढंच वाटलं की चांगला गेला इंटरव्ह्यू. माझा शेवटच्याच दिवशी इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यू दुपारी झाले आणि लगेच संध्याकाळी रिझल्ट आलेला होता. तर एक्सपेक्टेशन असं नव्हतं चला टॉप 10 मध्ये आलं तरी आपल्याला एक क्लास 1 भेटून जाते हे होतं. पण ते फर्स्ट आल्यावर मलाच 2 मिनिट विश्वास नव्हता. मला रूम पार्टनरनं सांगितलं की तुमचा फर्स्ट रँक आलाय. म्हणजे फोन करून तुम्हाला सांगितलं? फोन करून मी त्याला म्हणलं की कास्ट मधून आलाय का फर्स्ट? नाही म्हणला सर ओव्हरऑल आलाय म्हणला. कोण आहेत तुमचे रूम पार्टनर? कोण होते? माझा करपे म्हणून आहे आदिनाथ, त्यांनी मला सांगितलेलं होतं. फोन केला त्यांनी? हा की सर तुमचा फर्स्ट रँक आलाय म्हणला. 2-5 मिनिटं काही सुचलंच नसतं? नाही काही नाही सर, बसलो होतो मी. म्हणजे आता हे 2-3 वर्ष सर कंटिन्यू आपण ते सर्व झालं सर, ते फ्रस्ट्रेशन आलं, त्या सगळ्या गोष्टी आपले कष्ट आले, हार्ड दिवस सगळे येतात ते, किंवा आपण ग्रॅज्युएशन पासून ह्या परीक्षेला शिफ्ट होणं पण अवघड आहे सर. बरोबर आहे. त्यावेळेस एवढं माझ्या समोर दुविधा होती की मी PG करावं का इकडे जावं.
म्हणजे अक्षरशः 1 वर्ष असं होतं की वडिलांचा या गोष्टीला विरोध होता की तू कशाला स्पर्धा परीक्षा देतेस. मग त्यावेळेस मी त्यांना म्हणजे असं काही हेल्दी कॉन्व्हर्सेशनच नव्हतं की बाबा मी ही देतोय किंवा द्यायला पाहिजे. म्हणजे ती भीती होती का, अनसर्टनिटी, की नाही झालं तर काय म्हणून असं होतं का? सर भीती काही काळासाठी सर मी सोडूनच दिलेली होती. नाही, वडिलांची होती, आता साहजिकच आहेत. आणि शिक्षक असल्यामुळे जास्त कधी कधी कॉन्शियस पण की आजूबाजूचं वातावरण माहीत असतं त्यांना. आणि एक ग्रामीण बॅकग्राऊंडचे शिक्षक असल्यामुळे पण एक असं असतं की कॉम्पिटिशन त्या पद्धतीची पण माहीत नसते की आपल्याकडे त्या क्वालिटीज नसतात कधी कधी की बाकीचे जण ट्राय करत आहेत तर आपण आता तू जातोयस की एक एवढं चांगलं ग्रॅज्युएशन सोडून जाण्याची काय गरज आहे, परत आणखीन तू शून्यापासूनच जाणार आहेस ना तिथं. बरोबर आहे. पण एक होतं सर की आता करायच्या टाइममध्ये आपण जर ट्राय नाही केलं तर पुन्हा लाईफ टाईम आपल्याला रिग्रेटच राहील म्हणलं. बरोबर. की त्यावेळेस मला ऑपॉर्च्युनिटी होती आणि मी करायला पाहिजे होतं. थोडं जर डेअरिंग केली असतं काहीतरी वेगळं भविष्य राहिलं असतं. मग सर ती आज त्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार केला होता, डिसिजन घेतला, त्याचं सॅटिस्फॅक्शन वाटतं की आपण करून दाखविलं. एवढी गोष्ट आहे की आपण त्यावेळेस डेअरिंग केली ती खरीच होती, करायलाच पाहिजे होती. ॲब्सोल्युटली. अँड वी आर रिअली प्राऊड ऑफ यू सर. कारण तुम्ही घारगाव मधले आहात आणि मी ताडगावचा आहे. आपल्या गावामध्ये साधारण 1-2 किलोमीटरचाच फरक आहे. आणि खूप प्राऊड वाटलं ज्यावेळेस हे कळालं की रँक 1 घारगावमधून आहे. सातत्याने कळंब, लातूर किंवा ताडगाववरनं लातूरला जाण्याचा योग यायचा. लातूरलाही माझं ऑफिस आहे. आणि मग जाताना ती घारगावची शाळा बघणं आणि रांजणी कारखान्यावर माझा हार्वेस्टर पण आहे. बरोबर आहे. तर इथून जाताना जे आपलेपणा वाटतो त्याच्यातनं ज्यावेळेस कळालं की महेश घाटोळे नावाचे आहेत जे आता रँक 1 आलेले आहेत, खूप प्राऊड त्याच्याबद्दल वाटलं. पण सर बऱ्याच जणांना तुमच्या जर्नीबद्दल माहीत नाही आहे. इवन मलाही डीपमध्ये तेवढं माहीत नाही आहे. तर थोडंसं आपण त्याला ब्रेकडाऊन करूया का, की तुमचं शिक्षण कुठे झालं, मग तुम्ही BMSला कसे गेलात, 11वी-12वी कुठे केली, ह्याच्याबद्दल थोडंसं एक मला टाईमलाईन जर कळवली तर चांगलं वाटेल. सर माझं प्राथमिक शिक्षण आपल्या जिल्हा परिषद शाळा घारगावमध्ये झालं होतं. मग काही कारण जी रोडवरून दिसते ती शाळा. हो, शाळा ती रोडवरची. मग तिथे 1ली आणि 2री झालं होतं. माझा मोठा भाऊ आणि बहीण हनुमान विद्यालयाला होते घारगावला. मग काही कारणास्तव भाऊ त्यावेळेस माझे मोठे एक्सपायर झाले होते. मग ती सर्व आपली फॅमिलीज डिस्टर्ब झाली त्यावेळेस. कोणत्या साली सर? हे 2003ला झालं होतं. मी त्यावेळेस 3रीला होतो. 3रीला होता आपण. हा. मग त्या काळामध्ये मग ते आईची मनस्थिती चांगली नव्हती. मग सर्वांनी म्हणले की तुम्ही घर शिफ्ट करायला पाहिजे. इथले सरच म्हणले की तुम्ही काही दिवस गावावरती राहू नका, डिस्टर्ब आपण सगळे असल्यामुळे. आणि त्यावेळेस होप्सच नव्हत्या सर, काहीच होप नव्हत्या अक्षरशः की म्हणजे हे जगणंच इम्पॉर्टंट राहिलेलं होतं. म्हणजे आई वडिलांसाठी की बाबा हे 2 मुलं जगले तरी आपल्याला ठीक आहे. पण त्यावेळेस मग ज्यावेळेस अंबाजोगाईला शिफ्ट झालात, मग हे आपला डेलीचाच अभ्यास सुरू राहत होता. पण त्यावेळेस वर्गात 5वी, 6वी, 7वीला मी फर्स्ट आलो. त्यावेळेस मग तिथे पण थोडंसं होप निर्माण झाली आई वडिलांच्या मनात की बाबा चला काहीतरी आपण हरवलंय तर काहीतरी घेऊन जाणं पण एक आहे, ठीक आहे, मग तुम्ही शिका, म्हणजे शिकला पाहिजे आपला मुलगा. मग तिथून मग पुन्हा योगेश्वरीला. तुम्ही अंबाजोगाईला इथून शिफ्ट झाले? हो. आणि वडील कुठे जॉबला होते? वडील सर आपेगावलाच, त्यांनी जाणं येणं करत होते, अपडाऊन करत होते. अपडाऊन केलं. त्यांची खूप बेजारी झाली त्या काळामध्ये. 10 वर्ष त्यांनी जाणं येणं केलं. पण तिथून आपेगावला यायचं, आपेगावून गावाकडे बघून मग परत पुन्हा जाणं. किती किलोमीटर सर आपेगाव? आपेगाव अंबाजोगाईवरून जवळपास 30 किलोमीटर. 30 किलोमीटर आहे. दररोजचा त्यांचा रुटीन जवळपास 80 किलोमीटर मोटरसायकलवरती. मग ते झाल्याच्या नंतर मग 10वीला चांगले मार्क्स आले सर. म्हणजे 5वीला तुम्ही पहिले आलात, 5वी 6वी 7वी. मग ते नंतर रुटीन लागलं. टॉपर्स मध्ये असायचं तुम्ही? टॉपर्स सर असं ठरवून नव्हतं सर. टॉपर्स असं ठरवून नव्हतंच, कारण ते मनात माहित होतं की आपण खूप कमी ह्याच्यामधून आलेलं, आपण खेड्यामधून आलं, बॅकग्राऊंड आपला असं आहे. आणि ते कधी कुणाबरोबर सर स्पर्धा केलीच नाही. कारण मला माहित होतं की आपण त्या लेवलवरून ते फॅमिलीच्या तिथून इथपर्यंत आलेलो आहोत. तर ही एक गोष्ट खूप वेगळी होती माझ्यासाठी. ती जाणीव ज्याला आपण म्हणतो, हो, ती जाणीव होती. जाणीव आहे किंवा आपण आपले वडील रोज अपडाऊन करतात. हो. आणि आज आपण आता इथून तिकडे शिकायला गेलेलो आहे. मग तुमचं 10वी पर्यंत शिक्षण कोणत्या ह्याच्यात झालं तिथे? 10वी पर्यंत सर योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाईला झालं माझं त्यावेळेस. मग तिथे मी सेमी इंग्लिशला घेतलं होतं. मला 10वीला 91% आले त्यावेळेस. मग आता सर आपलं वातावरण असं आहे की इंजिनिअरिंग आणि डॉक्टर सेंट्रिक आपलं एक. ॲब्सोल्युटली. त्या काळामध्ये अशी गोष्ट झाली की मग माझं सर डॉक्टरसाठी किंवा माझा गणित विषय एवढा परफेक्ट नव्हता, मला फिजिक्स केमिस्ट्री जमणार नाही हे मला ऑलरेडी माहीत होतं. पण त्यावेळेस एक सर्वजण आता घेतात किंवा घरच्यांनी पण एक डॉक्टर झालं पाहिजे MBBS साठी. मग त्यावेळेस मग
12वीला मार्क्स कमी पण आले, मग एक वर्ष मला रिपीट करावं लागलं त्यासाठी. म्हणजे थोडक्यात एक मेडिकल 12वीला रिपीट केलंय? 12वीला पास म्हणजे ज्या वर्षी सीईटी फ्रेशर मध्ये दिली त्यावेळेस मार्क कमी आले होते. एक वर्ष रिपीट केलं मी लातूरला. मग त्यानंतर मग MBBS ला नाही त्यावेळेस पण लागलो. मग BMS ला गव्हर्नमेंटला लागला नंबर माझा आयुर्वेदिक कॉलेज नांदेडला. मग ते माझ्यासाठी ती पण अचिव्हमेंट मोठी होती, कारण मला माहित होतं की इथं पण मी लागू शकणार नाही. कारण ते बेसिक म्हणजे ते नीड जी होती ते समजा फिजिक्स केमिस्ट्री ती गोष्ट तर नव्हतीच ना, आपल्याला जमतच नव्हती. ते आपण नाही म्हणू शकत की जी जमत नाही ते आपण ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे. पण त्यावेळेस म्हणजे ते जमून गेलं. एक नीटच्या याच्यामध्ये अटेम्प्ट मध्ये मी लागून गेलो. ती गव्हर्नमेंट कॉलेजला सर. ओके. मग तिथे कॉलेजला गेल्यावर मग कुठलाच विषय बॅक राहिला नाही, आणि विशेषतः ते गणित नव्हतं त्याच्यामुळे चांगलं वाटत होतं. मग ते पास आउट झालो मी, कंटिन्युअस मध्ये पास झालो. मग त्यावेळेस पण आयडिया कळली. आता आमच्या कॉलेजचं सर थोडंसं इतिहास पण आहे की तिथून खूप सारे अधिकारी पण लागलेले आहेत. मग ते थोडंसं वातावरण असतं की दर बॅच मधला 1 ते 2 विद्यार्थी ट्रायच करतात. मग माझे सिनियर होते सुनील गायकवाड. कल्चरच तसं आहे तिथे. हो, माझे सिनियर आहेत सुनील गायकवाड, त्यांनी माझे पार्टनर पण नंतर राहिलेले होते. मग त्यांनी सारखं मोटिवेट करायचं की तुला पोस्ट ग्रॅज्युएट करायचं जरी नसेल याच्यात, ठीक आहे, तुझा इंटरेस्ट जरी नसला तर तू काय कर, मग इकडची स्पर्धा परीक्षा देऊ शकतोस ना तू, आणि ट्राय करायला पाहिजे. आपल्या कॉलेजमधून लागलेले पण आहेत. असं नाही ना की तू डॉक्टर असलास तरी तुझी डिग्री कोणी नंतर काढून घेणार आहे, एक ग्रॅज्युएटच देतात ना. मग तेच सर प्रामाणिक प्रयत्न होता की त्यांनी सारखं मोटिवेट करायचं की तू दे. परत मी आईला पण सांगितली आयडिया. पण तुमच्या मनात काय होतं की BMS करताना एक्झाम द्यायच्या का डॉक्टर म्हणून काम करायचं? त्यावेळेस व्हिज्युअलायझेशन कसं चालायचं सर? की व्हॉट आफ्टर 5 years, व्हॉट आफ्टर 10 years, बरोबर कसं दिसायचं? व्हिज्युअलायझेशन होत असते, बरोबर तुम्ही म्हणल्यासारखं. मी कॉलेजमध्ये ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस म्हणजे ते आपल्याला समोरचं एवढं क्षेत्र माहित नव्हतं, कारण रिपीट मध्ये असताना अशी गोष्ट होती की फक्त आपल्याला डॉक्टर हे एकच आपण एम ठेवलेलं असतं. पण तिथं गेल्यावर एक गोष्ट म्हणजे फर्स्ट इयरला मी डोक्यात ठेवली की चला 28-29 वर्षाला आपली पोस्ट ग्रॅज्युएट करून आपल्याला बाहेर निघायचं. मग आपली प्रॅक्टिस पुन्हा नंतर सुरू राहायला पाहिजे. म्हणजे पुढचं पण कॅल्क्युलेशन होतं की आता इथं बॅक वगैरे काही राहण्याचा विषय ठेवायचा नाही आपण. पण जसं जसं ते समोर जात झालो, पुन्हा इंटर्नशिपच्या वेळेस येते. आता अधिकारी किंवा आमच्या कॉलेजला समजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, तर त्यावेळेस अधिकारी वगैरे बोलवले जायचे. मग त्यांचं कुणाचं तरी भाषण वगैरे झालं की वाटायचं आपण पण एक ट्राय करायला पाहिजे ही गोष्ट. आणि त्या काळामध्ये इतिहास भूगोल हे ते शाळेमध्ये असताना माझे विषय हँड होते. मग मला एक वाटत होतं की आपण काय ट्राय नाही करायला पाहिजे. त्यांच्याकडून फॉर्मॅट वगैरे सगळा लक्षात यायचा की ह्या परीक्षेला हे लागतं ते लागतं. मग हे कोणत्या साली रिअलाइज झालं तुम्हाला? सर मी हे 3rd इयर पासून ही गोष्ट रिअलाइज झाली, म्हणजे साधारण 2015? नाही सर, 17-18ला त्यावेळेस 3rd इयर. आमचं 2014ला ऍडमिशन झालेलं. 14चं तुमचं ऍडमिशन होतं. आणि त्यावेळेस एक गोष्ट होती की मला एक पण वाटत होतं की पण BMS ला लागलो आता ह्या डिग्रीचं पण आपण पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे. मी असं नाही की मी फायनल इयरलाच अभ्यास नव्हता सुरू केला. मी इंटर्नशिप पूर्ण चांगल्या पद्धतीने केली त्या कॉलेजला, मन लावून केली सर्व म्हणलं. कारण इकडे जायचं म्हणलं तर तुम्हाला एक बॅकअप प्लॅन पण पाहिजे तुमचा, की तुम्ही असं नाही की ग्रॅज्युएशन की पूर्णपणे तुम्ही एका प्रोफेशनल कॉलेजला होतात आणि तुम्ही फक्त एक नावाला डिग्री काढली. तुम्ही एक पेशंटच्या हिशोबाने किंवा तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजच उद्या तुम्हाला उपयोगाला येणार आहे ना, जर प्रॅक्टिकली जर विचार केला तर त्या पद्धतीने तिथे घेतलं. इंटर्नशिप झाली आणि त्यावेळेस कोरोना पण आला 2020ला. ज्यावेळेस आमचं पास आउट झालं 2020ला, मग ते जवळपास 5-6 महिने मग मेडिकल ऑफिसर म्हणून इकडे जॉब कर किंवा एक व्हॉलंटरीली त्यावेळेस केलं होतं. पण पुन्हा थोडेसे स्थिर झाली परिस्थिती. मग मी विचार केला की आता पुण्याला जायचं. आता नाही थांबायचं म्हणलं. आता असा 6 महिने उशीर झालाय, नंतर नाही म्हणलं. एक वर्ष असंच ऍड निघून जाईल. परत आपल्याला पण इंटरेस्ट राहील का नाही ती गोष्ट नसते की आपल्यासोबतचे मुलं हे करत आहेत. तर ते त्यावेळेस सर मग तिथून तुम्ही पुण्याला जाऊन तयारी करायचा विचार केला. हो. पुण्यात गेल्यावरती कशी होती लाईफ? कारण नांदेड वरनं मला नाही वाटत जास्त पुण्याला जायचा योग आला असेल त्यावेळेस. फर्स्ट टाइम सर ती कॉम्पिटिशन पाहिली ज्यावेळेस त्या गल्लीत गेलो. ती गर्दी आणि ते सगळं सदाशिवपेठला गेलो. आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा वाटलं होतं की माझं डिसिजन चुकला की काय. कारण सर अक्षरशः त्या रिपीटर किंवा ज्यांनी ऑलरेडी पोस्ट होल्डर असतात त्यांनी पण परीक्षा देतात. वेगवेगळ्या टाईपच्या परीक्षा असतात आणि आपल्याला वाटतं की यांचा अभ्यास एवढा समोर गेलेला असतो. त्यावेळेस आपण शून्यापासून स्टार्ट करायलेत. आणि लिटरली आता आपली जी BMS डिग्री आहे त्याच्यामध्ये इकडचा कुठलाच विषय होत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही शून्यापासूनच सुरुवात करत आहे तिथं.
मग ते काहीच बॅकग्राऊंड नाही. इव्हन तुम्हाला ते कुठलं पुस्तक घ्यायचं याच्यापासून सुद्धा तुमचं स्ट्रगलच आहे. कारण मार्केटमध्ये एवढे पुस्तक असतात, कन्फ्यूज होऊन जाणार की हे घ्यावं का ते घ्यावं, परत हे ह्याच पुस्तकातून पडलं त्याच पुस्तकातून पडलं. आता एवढे पुस्तक झाले सर, काही एक 5-6 हजाराचे पुस्तक, तर ते फक्त असेच पुस्तक झाले माझे की ते आता असं आहे की आता मी हसतो, ट्राय करण्यामध्येच गेले, ट्राय करण्यात. हे एडिशन पण संपलेले होते, ते मला विकले त्यांनी पुस्तक. ओके ओके. पण तुम्ही जसं म्हणलात की सदाशिवपेठमध्ये गेल्यानंतर वाटलं डिसिजन चुकलाय, म्हणजे ती गर्दी बघून वाटलं का? तिथं सगळ्या महाराष्ट्रातले मुलं मोस्टली तिथेच राहतात ना? तिथेच येतात. हो, सदाशिवपेठला, सदाशिवपेठ आहे, नारायणपेठ आहे. म्हणजे ते पेठ छोट्या छोट्या ऑलरेडी आधी जे होते, तर आता तिथे ते क्लास वगैरे चालतात. आणि विशेषतः सर्व बुक्स वगैरे मटेरियल तिथूनच सर्व महाराष्ट्राला वगैरे हे बुक्स सप्लाय होतो ना. एबीसी, हा, एबीसी मध्ये, तिथून एबीसी चौकामध्येच आम्ही जायचं बुक्स घेण्यासाठी तिथं. आणि मग तुमचा गेल्यानंतर कसं स्ट्रगल झाला का? रूम लगेच मिळाली, मित्र लगेच झाले, लगेच कसं झालं तो प्रवास? थोडा ऐकावं असं वाटेल. तिथे सर माझे सिनियर होते ऑलरेडी 1-2 जण, पण ते कोरोनामुळे त्यांचं डिस्टर्ब झालेलं होतं, त्यांनी गावाकडेच आलेले होते. तर अक्षरशः त्यांनी म्हणले मग तू काही दिवस तिथे ऍडजस्ट हो, आम्ही तिथे नाहीत म्हणल्यावर त्यांच्या रूमवर. हो, मग तिथे जाऊन राहिल्यावर सगळं निगेटिव्ह वातावरण होतं सर कोरोनाच्या वेळेस. कारण परीक्षा होईल का नाही हे पण नव्हतं त्यावेळेस. कारण 1 वर्षाची जवळपास 2020ची जी ऍड होती ती 2021ला परीक्षा झाली होती त्यांची. तर इतका टाइम गेलेला होता त्याच्यात, तर ते निगेटिव्ह वातावरण होतं. आणि त्याच्यामध्ये आपण गेलेलं असल्यावर तर मग साहजिकच आहे ना, अरे बाबा ते ऑलरेडी तिथं व्यक्ती एवढे आहेत, त्यांचंच काही शक्यता नाही, म्हणजे की त्यांची परीक्षा होईल का नाही, कधी होईल यथावकाश सांगितल्यासारखं. मग आपण शून्यापासून गेल्यावर सर ते वाटायचं की नाही आपण कधी, म्हणजे ठीक आहे आपण रिटर्न जायला पाहिजे का, असं वाटलं रिटर्न जावं असं. पण त्यावेळेस तर एक वेळेस फक्त वाटलं होतं की नाही आपण जायला पाहिजे, की काही नाही झालं तरी उद्या तुम्ही अधिकारी जर नाही झालं तर कोण तुम्हाला विचारणार आहे, की तुम्ही तुमची लाईफ तर जगणारच आहेत ना. आता हे फक्त एक पॅशन म्हणूनच करणं आहे ना, की तुम्हाला काहीतरी बेटर लाईफ पाहिजे असते. म्हणजे असं वापस यावं असं वाटलं होतं? वापस यावं असं एक वेळेस वाटलं सर, पण नंतर ज्या परत एकदा विचार केला की नाही म्हणलं आपण आता जर वापस गेलात तर नंतर नाही येणार होणार, एवढा योगायोग पण नाही येणार सर. मग ते एकदा जे कंटिन्यू केलं सर, पुन्हा फर्स्ट अटेम्प्टला आला अपयश आलं, फर्स्टला मेन्सला गेलो होतो, इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं नाही, आणि योगायोगानं त्याच वर्षी जागा जास्त होत्या की अक्षरशः मी आता फर्स्ट रँक पण येण्याची गरज नव्हती. मी समजा 50वा जरी आलो असतो तरी मला DYSP तहसीलदार वगैरे पोस्ट भेटली असती. पण ते नशीबच नव्हतं त्या ऍड मध्ये आपलं. अभ्यास थोडा कमीच पडला, इंटरव्ह्यूला सिलेक्शन नाही झालं. मग आता हा सरळ मग लगेच बॅकअप, लगेच दुसरी प्री येत होती 2023ची, ती पास झालो. मग त्याच्यात होप्स एवढंच होता की चला क्लास 2चा फक्त आपण एक राहू, कारण एक अटेम्प्ट गेला तरी सर तुमचा 1-2 वर्षाचा काळ जातो त्यावेळेस. 2 वर्षाचा जातो, आणि ते पूर्ण सगळी प्लॅनिंग. आणि जसं जसं तुम्ही समोर जातात त्याच्यात तुमचं ऑलरेडी जे नॉलेज घेतलेलं आहे, कुठली पण प्रोफेशनल डिग्री असेल ते वॉश आउट होत जातं, कारण वापस जाणं पण पुन्हा अवघड आहे, डिफिकल्ट आहे. तर ते फार डिफिकल्ट आहे ना, ते ती जी प्रोसेस आहे, आपण पुढे चाललोय आणि नाही झालं तर काय झालं सर, ते प्रत्येकालाच आहे, प्रत्येकाचंच आहे ते, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ते येणार आहे. ते टॉपरचे येणार आहे, ते शेवटच्या व्यक्तीचे येणार आहे, प्रत्येकाचेच येणार आहे. महेश, तुम्हाला एक विचारतो की मी बऱ्याच वेळेस ज्याही लोकांना भेटतो, ऐकतो, बोलतो, असं काही जरुरी नसतं की हुशारच व्यक्ती टॉप करेल. असं काही जरुरी नाही की हुशार म्हणजे पुस्तकी हुशार, म्हणजे आपण मार्क्समध्ये ज्याला म्हणतो. तर सर असा काय डिफरन्स आहे की काही मुलं जातात 2-2, 3-3, 4-4, इव्हन 8-8 वर्षापासून तिथेच आहेत सदाशिवपेठमध्ये, आणि काही मुलं तिथून रँक काढतात आणि एखादं पोझिशन त्यांना मिळतं. दोघांमध्ये जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असेल तर तुम्ही त्याला कसं डिफरन्शिएट कराल, जेणेकरून जर कोणी आपल्याला ऐकत असेल आणि ज्याला MPSC करावाशी वाटत असेल तुमच्याकडे बघून, तर त्याला तुम्ही काय डिफरन्शिएट करणार जेणेकरून त्याला डूज आणि डोंट डूज समजेल, तिथे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे? काय डिफरन्शिएशन आहे त्या 2 प्रकारच्या लोकांमध्ये? सर मला पहिल्या त्याच्या 2-3 कारण आहेत. पहिले कारण उद्देश. आता मोस्ट ऑफ द मुलांना माझ्या साईडचा व्यक्ती लागला किंवा माझ्या कॉलेजचं कोणी लागलं, माझ्या पाहुण्यातलं किंवा माझ्या ओळखीतलं कोणी लागलं, तर ते त्याची ग्लॅमरायझेशन लाईफ पाहून, किंवा तो आता क्लास 1 झालाय, ठीक आहे त्याची लाईफ चांगलीच होणार आहे, तो एक त्याला ओळखणारच आहे व्यक्ती, तर त्यावेळेस काही मुलं ट्राय करण्यासाठी सुरुवात करतात, कारण तो झाला तर मी का नाही, किंवा ते एक त्या पद्धतीचं एक न्यूनगंड स्वतःच्या मनात तयार होणार की मी पण तिथं असायला पाहिजे, ती एक गोष्ट असते.
आणि मला वाटतं की ते सगळ्यात घातक आहे. मोस्ट ऑफ द क्राऊड त्या पद्धतीनं जातो आणि जे आपलं राहिलं बाजूला आणि त्याला कॉपी करायला त्याला टॅकल करण्यासाठी गेल्यासारखं की बाबा नाही मी तुझ्या वरती गेलो. पण याच्यात गोष्ट आहे सर, फक्त आता हे रिझल्ट लागल्याच्या नंतर आता मी अर्ध्या तासामध्ये तुम्हाला प्रोसिजर सांगणार आहे किंवा मी माझे अनुभव सांगणार आहे, ही गोष्ट वेगळी आहे. किंवा कुठला पण टॉपर सांगेल, पण त्यांना ऑलरेडी ते 3 वर्ष जगलेले आहेत, हे जगणं कोणी इमॅजिन करू शकत नाही ना सर ती गोष्ट. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो पहिला उद्देश झाला. दुसऱ्या उद्देशामध्ये म्हणजे तिथे एक चूक होते आणि दुसरे एक असे असते की आता ओव्हर त्याचं म्हणजे काय म्हणतात ते एखादी प्रोसिजर एखादा व्यक्ती काय करणार ते खूपच सोपी आहे म्हणून सांगणार तुम्हाला की आता ते उदाहरणं देतात की याला जमलं तर तुम्हाला का जमणार नाही, तुम्ही पण माणूस आहेत. मग तिथे एक मोटिवेशन झालं सर ते. पण मला काय वाटतं आजच्या घडीला ते कॉम्पिटिशन पण एक आहे, मोटिवेशनच्या जागेवर कॉम्पिटिशन पण आहे. बरोबर. तुम्ही विचार करा की जर एवढ्या मोठ्या पोझिशनला एक 5 ते 6 जागा काढतात, 8-9 काढतात, क्राऊड तुमचा देणारा 5-6 लाखापर्यंतचा क्राऊड आहे दरवर्षी आणि वाढतच जाणारी संख्या ही. राईट. तर त्यावेळेस विचार करा सर की तुम्ही तुमच्या क्लासमधून तरी कधी फर्स्ट आलेले आहेत का, तुम्हाला कुठल्या विषयामध्ये गती आहे का त्याच्या आधी ऑलरेडी. समजा तुम्ही इतिहास भूगोल करत आहेत, आता तिथली नीड पण पहा. आता मला काय म्हणायचं, मी आता BMS होतो, माझं बॅकग्राऊंड आता मेडिकलचं. तर आता मला एक नॉलेज होतं ना की मला तिथं शून्यापासूनच सुरुवात करायची, कारण एक पण विषय मला ऑलरेडी माझ्या ग्रॅज्युएशन मध्ये झालेला नाही. आणि त्या ठिकाणी एक BA किंवा अदर फील्डचा विद्यार्थी की ज्यांना समाजशास्त्र इतिहास वगैरे असतात, आता साहजिकच आहे की त्या व्यक्तीनं ते नजरेखालून तरी पुस्तकं गेलेले आहेत, ते ऑलरेडी 20% तुमच्या समोर आहे ना. मग त्याला जर तुम्हाला ओव्हरकम करायचं तुम्हाला कष्ट किती करावं लागतील, म्हणजे ही रियालिटी पण ऑलरेडी आधी सर माहीत राहायला पाहिजे. तुम्ही असं एक्सपेक्टच करू शकत नाही. आणि हे माझं नाही, याच्या आधी ऑलरेडी मी देखील खूप सारे व्हिडिओ पाहिलेले होते, पण जे मोस्ट जेन्युअन व्यक्ती आहेत त्यांनी हे सांगितलेलं अनालिसिस आहे आणि ते मला पण पटलं होतं की तुमच्या मार्कशीटमध्ये 10वी पर्यंत आलेत असं एक पण विषय नाही किंवा एक पण पॉईंट नाही की त्याच्यात तुम्ही अभिमान करू शकता की इथं मी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलेलं होतं. मग तुम्ही एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये जाऊन एक्स्ट्रा ऑर्डिनरी करताल, ही पण एक सर वेगळी गोष्ट आहे. आता मला अभिमान पण वाटेल सांगायला की माझे वडील शिक्षक होते, पण त्यांनी कधीच मला इतिहासाचे भूगोलाचे मार्क विचारले नाहीत. मला ते आउट ऑफ आउट होते सर. मला 10वीच्या बोर्डला देखील 99 मार्क्स आहेत. मी असं नाही की आता म्हणतील, मी आवडच होती, मला आवड होती, तुम्हाला आवड होती, त्याच्याबद्दल काहीच नाही. माझ्याकडे ऑलरेडी पुस्तकं एवढे आहेत इतिहासाचे की मी ते डिग्रीला असताना देखील वाचलेले होते. मला काही एक्झाम द्यायचीच नव्हती त्या वर्षी, माझं ते ठरलेलं पण नव्हतं. पण काहीतरी तिथं आहे की हे विषय मला जमतात का, हेच टॅकल करण्याची गरज आहे सर. म्हणजे तुम्हाला त्याच्यातले बारकावे कळत राहतात आणि प्रत्येकाची अभ्यास करण्याची शैली वेगळी असते. एखादा 4 घंट्यात तेवढी गोष्ट कॅप्चर करू शकतो, एखादा व्यक्ती तो करू शकत नाही. आता मी पाहिलंय की मोस्ट ऑफ द ज्यांना गणित विषय येतो नीटला वगैरे किंवा JEE असतात त्यांना इतिहास समजतच नाही आणि 90% समाजशास्त्रच आहे इकडे. मग तुम्ही सांगा सर की कसं ते टॅकल करेल. त्या व्यक्तीला वेळ लागणारच आहे ना थोडा, असं नाही ते लागतातच, पण थोडा वेळ लागेल जास्त. मग तेवढे पेशन्स पण आपल्याकडे आहेत का की मी एवढे 5 वर्ष दिलेत. आता समजा अटेम्प्ट आहेत, तुमचे वय संपेपर्यंत अटेम्प्ट असतात शासनाचे, ती परीक्षा तुम्हाला देण्यासाठी हे बंधन पण नाही, पण तुमच्या लाईफचे पण गणित बसले पाहिजेत ना तेवढे. की मी सर ठरवलेलं होतं जेन्युइनली की 2023 माझा शेवटचा अटेम्प्ट राहील. बर, 23च अटेम्प्ट राहील शेवटचा म्हणलं होतं. यानंतर माझं जे होईल ते होईल, लागलं नाही लागलं मी माझ्या प्रोफेशनकडे, कारण मला तिथं पण थोडंसं नॉलेज गॅदर करायला वेळ लागणार आहे, नंतर मी त्याच्यावरती शिफ्ट होईल म्हणलं होतं. पण अशी वेळ आली की 23 मी शेवटच ठरवून टाकला. मी आईला म्हणलं हे शेवटचा अटेम्प्ट आहे, याच्यानंतर मी ट्राय नाही करणार. म्हणजे तुमची पण क्लॅरिटी पाहिजे लाईफमध्ये, आणि मग तेवढं इनपुट दिलं पाहिजे ना. तुम्हाला जर तुम्ही टाइमच ठरवलाय 3 वर्ष आणि तुम्ही त्याच्यातले 6 महिने फिरण्यात घालायला, आता पुण्यामध्ये फिरण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी डिस्ट्रॅक्शन आहेत, पण मला फक्त एकच रस्ता माहित होता सर, फक्त तिथून सदाशिव पेठ पासून मनपाच्या बस स्टँड पर्यंतचा. बाकी काही नाहीच नाही सर, मी कधीच नाही गेलो. क्लॅरिटी असल्यामुळे अतिशोक्ती म्हणणार नाही, अति आत्मविश्वास म्हणणार नाही, किंवा आता ओव्हर कॉन्फिडन्स पण म्हणणार नाही, कारण मला माहित होतं ना सर मला एवढाच टाइम द्यायचा आहे, एवढ्या टाइम मध्ये मला जमवायचंय. मग जे होईल ते होईल, नाही होईल ते नाही होईल, नंतर मी रिग्रेट पण करणार नव्हतो. कारण ते पीक लेवल असते सर, पीक लेवल असते कुठल्या पण व्यक्तीच्या आयुष्यातली पीक लेवल असते, तितक्यापर्यंतच तो जाऊ शकतो. त्याच्यावरती तुम्ही काही पण करा, तो जाणार नाही. आणि मला माहित होतं की 23ला फर्स्ट आन्सर की येते, त्याच्यामध्ये टॉपचे मार्क आले होते मला. आणि आता कॉम्पिटिशन मध्ये पण होते बाकी विद्यार्थी, पण मला माहित होतं की आता हे माझा हायएस्ट परफॉर्मन्स झालाय, आता इम्प्रूव्हमेंट होणारच नाही. मग हे शेवटचाच अटेम्प्ट आहे म्हणलं होतं माझं, हा जे होईल ते होईल. मग
तुम्ही UPSC वगैरे पण ट्राय केली का? नाही सर, UPSC नाही ट्राय केलं मी याच्यासाठी, कारण माझा ग्रॅज्युएशनमध्ये आमचं थोडंसं डिग्रीला वेळ जास्त लागतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते रायटिंगसाठी स्क्रॅपपासून तयार करायचं वगैरे त्या गोष्टी असतात, नोट्स मेकिंग आणि ह्या बाकीच्या पण गोष्टी आपल्याला गॅदर करत असताना किंवा एक डिग्रीचं बर्डन राहतं. कदाचित मला पार्ट टाइम जॉब करत असताना पण मला ही गोष्ट मॅनेज करावं लागू शकते, अशा पद्धतीचं मला होतं. त्यामुळे मी ते ट्राय नाही केलं. मी MPSC साठीच मी केला होता ट्राय. MPSC साठी केला. तुम्ही साधारण 2.5 वर्ष पुण्यात होतात? हो सर. तर 2.5 वर्षातला सगळ्यात लो पॉईंट कुठला वाटतो? कुठला तरी एखादा दिवस असतो. कसं आहे, तयारी करणे म्हणजे मी समजतो अप्स अँड डाऊन्स आहेत, वर खाली आहे. रोज कधी चांगला मूड आहे, कधी डाऊन वाटतंय, कधी वाटतंय होऊन जाईल, कधी वाटतंय नाही होऊन जाईल. असा कुठला लो पॉईंट आठवतो का, की ज्या दिवशी खूप तुम्ही हताश होतात, हेल्पलेस वाटतंय आणि काहीतरी असं घडलंय की तो त्या 2.5 वर्षातला लो पॉईंट आहे, लोएस्ट पॉईंट आहे? लोएस्ट 2022चा सर मेन्सचा कट ऑफ. मेन्सच्या कट ऑफला 2022च्या ॲडला जवळपास 623 का समथिंग जागा होत्या. बरं. ती आतापर्यंत मला वाटतं राज्यसेवेची मोठी ॲड होती हे 5-6 वर्षामध्ये. आणि त्याच्यासाठी एवढा प्रयत्न केला होता, म्हणजे अक्षरशः दिवस रात्र एक करून केला अभ्यास. पण ज्या दिवशी इंटरव्ह्यूला सिलेक्शनचं PDF आलं आणि त्याच्यात मी नाव सर्च केलं. आता संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला माझं मेन्स दिलेली होती. मग त्या तिथं सेंटरनुसार येतात ना ते, त्याच्यात नाव सर्च केलं तर ते नावच दिसलं नाही. नो मॅचेस फाउंड. परत मी सगळी लिस्ट चाळली तिथं त्या सेंटरवरती. मग तिथं एवढं वाईट वाटलं सर की म्हणलं आपण नाहीत म्हणलं कधी ह्याला एक वाटलं. कारण जवळपास एक 1700-1800 मुलं जर ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला एकाच 3 होतात ना सिलेक्ट, 623 × 3 म्हणलं 1800 जवळपास. तर तिथं जर सिलेक्ट नाहीत आपण, तिथं नाव पण नाही, ठीक आहे सिलेक्शन नसतं झालं, तुम्ही इंटरव्ह्यूला तरी गेला नाहीत ना, म्हणजे तुम्ही तिथं पण कमी पडलात. इव्हन तुम्ही कास्टचा सुद्धा कट ऑफ काढू शकला नाहीत तुमच्या कॅटेगरीचा. मग ते वाटला होता लो पॉईंट सर, की नाही आपलं हे क्षेत्र नाही, आपण स्वप्न पाहायला लागलात पण हे कधी नाही होणार. ते खूप लांब गेलं सर. मग ते स्वप्न एका रात्रीतच एवढं लांब वाटलं होतं की आता हे शक्यच नाही. मग पुन्हा आईला बोललो मी, म्हणली आई म्हणली बघ म्हणली ठीक आहे तुला वाटते ना म्हणली चुका झाल्यात, तर म्हणली इम्प्रूव्हमेंट कर म्हणली, जेवढं आहे ना तेवढ्या चुकावरतीच काम कर. ठीक आहे काही ठिकाणी कमी झालं असेल, किती पडतात तेवढं तरी पाहू म्हणली आपण पुढच्या वेळेस, किती मार्क्स येतात तेवढंच पाहू. आई म्हणली मग जे झालं नाही झालं आपल्या नशिबानं द्यायचं सोडून म्हणली. मग पुन्हा कारण परत आपल्याला दुसरे पण असतात गोष्टी पाहायच्या लाईफचं, काय एकावरच थोडंच अडून पडलंय म्हणली की दुसरे पण आहेत ना मार्ग जगण्याचे, तुझ्या डिग्रीमध्ये पण चांगलं करू शकतोस तू पुन्हा. पण ते कसं असतं सर त्या टाइम मध्ये ते आपण ते स्वप्नच करून टाकतात. आपण आपल्या डिग्रीकडे पण पाहत नाहीत की माझं एवढ्या चांगल्या बॅकग्राऊंड आलो, कारण ती पुढची गोष्ट पाहिलेली असते. आणि त्या लो पॉइंटला आयदर यू ब्रेक ऑर यू बिल्ड, राईट? बरोबर. तर ते त्याच्यामध्ये तुमचं सेल्फ रिफ्लेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं हनुमानजी ज्यावेळेस हताश झाले होते कन्याकुमारीच्या ह्याच्यावरती जाऊन सीतामातेला शोधताना, एक जामवनजी आले आणि त्यांना आठवण करून दिली की तू कर सकताय. त्याच पद्धतीने आईचा वाटा तुमच्या लाईफ मध्ये मला मोठा दिसतो. प्रत्येक वेळेस ते म्हणजे तीच पॉझिटिव्ह राहिली प्रत्येक वेळेस ती ना. म्हणजे मी कधी गावाकडे आलो इथं अभ्यास करत, मी अर्धा टाइम तर घरीच असायचो, तर संध्याकाळी अभ्यास करत असताना तिनं पण ते देवाचं पुस्तक काढून बसणार समोर, ते वातावरण तयार व्हावं की बाबा त्यांना बसत एवढ्या वेळ बसायला लागला अभ्यास करत, मग आपण त्याच्या समोर झोपणं किती हे आहे चुकीचं आहे. आणि विशेष म्हणजे तीच एवढी हुशार होती, तिचं म्हणजे ते आता आपल्याला आशे आई वडील आपल्याला भेटले म्हणून आपण बनवू शकतात, पण त्यावेळेस तिचं बॅड लक एवढं की तिनं आडस आहे तिचं गाव 9वीला, त्यावेळेस ती वर्गातली 50% जर 10वीला मार्क पडले तर D.Ed आणि शिक्षक, पण त्यावेळेस त्यांनी 9वीलाच लग्न करून टाकलं त्यांच्या घरच्यांनी. मग ते इतकं बॅड लक की मग मला वाटायचं की बाबा हे तिचं झालंय तर आपण करायला पाहिजे काहीतरी, आपण एक असा एक क्षण आला पाहिजे आपल्या लाईफमध्ये की तिची पण भरपाई आपण झाली पाहिजे आपली. पण ते प्रत्येक वेळेस तिनं सांगायची की नाही कर तू कर. आणि कधी कधी वाटायचं सर की नाही आपलं होत, असं नाही होत. मग आईने एकच गोष्ट सांगितली, म्हणली इतके व्यक्ती करणारे ट्राय आहेत, ते पण कोणाची तरी लेकरच आहेत म्हणली, ते पण चांगल्या भविष्यासाठी ट्राय करायला. कदाचित आपला आज टाइम नसेल, पुढच्या वर्षी टाइम असेल आपला, क्या बात आहे, त्यांचा टाइम आलेला असेल आज, आपला पुढच्या वर्षी टाइम असेल ना, आपल्यासाठी ऍडच नसेल म्हणली, पुढची ऍड तुझ्यासाठीच आहे म्हणली. आणि सर आता हे जास्त नाही
पण तिनं मला पहिल्या दिवसापासून म्हणत होती, ज्यावेळेस ऍड आली, ती एक जागा आहे ना, एक जागा तुझ्यासाठीच राहील बघ तू. मी म्हणलं मी तयारीच करायलो, मी मेज दिली नाही आणि तुला कसं काय वाटतं एक. म्हणली बघ तू, म्हणली होतं का नाही, फक्त आपापलं काम करत राहा. ती गोष्ट होती सर. म्हणजे ते पॉझिटिव्ह लागतंच तेवढं. आणि काय होतं, मोस्ट ऑफ द वेळेस मी पाहिलंय की आता माझ्यासोबत प्रिपरेशन करणारे पण भलेही तुमच्या आईवडिलांना कळत नसेल, भलेही ते अडाणी असतील, मग शेतकरी असतील, पण मला वाटतं की ह्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना पण आईवडिलांनी शेअर करायला पाहिजेत की मी ही दिली परीक्षा, याच्यात एवढे मार्क्स आले, बाबा माझं असं आहे. कम्युनिकेट काहीतरी सांगतील ते तुम्हाला, नाही बाबा तू कर, हे कर. पण मोस्ट ऑफ द 90% मुलं काय करतात ते बोलतच नाही, कम्युनिकेशन नसतं आईवडिलांसोबत, कम्युनिकेशन करत नाही ते. आणि करायला पाहिजे मला वाटतं, कारण एकाकी आहे सर हे अभ्यास करणं. कधी कधी तर असं वाटतं ना मेन्सला, तुमच्या शेजारी कोणी बसलेलं असलं तर ते बसलाय का नाही ते पण कळत नाही. तर तुमच्या डोक्यात तेच आहे ना सुरू सारखं, म्हणजे एकाकी वाटतं त्यावेळेस ते खूप. परीक्षा झाल्यावरती बर्डन कमी होतं, पण त्यावेळेस डिप्रेशन येणं साहजिकच आहे. साहजिक आहे. त्यावेळेस ते कम्युनिकेशन हेल्दी पाहिजेच. तर आई वडिलांसोबत कम्युनिकेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं म्हणणं. बरोबर आहे सर. लाईफमध्ये असं बऱ्याचदा होतं की आपण ज्यावेळेस मोठे होत असतो, आपण घडत असतो, त्यावेळेस लाईफमध्ये मागे वळून बघितल्यानंतर 20-25 वर्ष जर आपण बघितले तर बऱ्याच लोकांचा थोडा 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 का असा ना एक वाटा असतो. बरोबर. तर असे कोणते लोक आठवतात सर तुम्हाला की त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे, त्यांच्या सॅक्रिफायसेसमुळे तुमचं आयुष्य बदललं, घडलं? असे कोणत्या लोकांना तुम्हाला ग्रॅटिट्यूड द्यावं असं वाटेल? आई वडील आहेत सर, परत शाळेतले शिक्षक, त्याच्यामध्ये आम्हाला गोरे सर होते इतिहासाला, गुरुदेव विद्यालयाला. गोरे सर? हा, गोरे सर. ते मारणार म्हणजे मारणारच, तुम्हाला उद्देशाला पाठ करून आलंच पाहिजे, नाहीतर ते मारणारच. मग ते माराच्या भीतीनं का होईना ते वाचणं भाग होतं. आपण पुन्हा आवड निर्माण झाली. मी म्हणतो ना, ते त्यावेळेस मग ते विषय कंटिन्यू तसाच झाला की ते बारकावे छोट्यातली छोटी गोष्ट विचारायची त्याच्यातली. कितवीची गोष्ट आहे सर? ही 5वी-6वी. मग ते ॲटिट्यूड तसाच राहिला आणि मला कॉन्फिडन्सच जास्त होता की ही जे विषय आहेत ती मी टॅकल करू शकतो, कारण मी त्यावेळेस तशा पद्धतीने केलेले होते. ती गोष्ट आहे. आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ग्रॅज्युएशनच्या दरम्यान भेटलेले माझे पार्टनर सुनील गायकवाड, तो व्यक्ती प्रत्येक वेळेस सोबत राहिला. त्या व्यक्तीनं सांगायचं, ज्यांनी तुम्हाला मोटिवेट केलं BMS ला, मगाशी तुम्ही सांगितलं ते. हो सर, माझे 3 बॅच सिनियर आहेत. तू ज्यानं होतंय म्हणायचं तू कर, असंच आहे. मी प्रत्येक वेळेस त्यांना फ्रस्ट्रेशन आलं की बोलणार. मग त्यांनी सगळ्यात त्या व्यक्तीने एक शिकवलं की तुम्ही सक्सेससाठी तयार राहू नका म्हणायचे, अनसक्सेससाठी राहायचं. पहिल्यांदा अनसक्सेस पोचवायची कॅपॅसिटी ठेवायची. समजा मला माहित होतं की 2022ला इंटरव्ह्यूला होईल का नाही असं होतं गोष्ट. जर झालो जरी असतो क्वालिफाय तरी काटावरती होणार होतो. तर त्यावेळेस मला त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं, म्हणले पुढचा अभ्यास सुरू राहू दे, म्हणले ही ज्यावेळेस येईल त्यावेळेस कळून जाईल तुला, आता त्याच्यावरती विचार करायचा नाही. ठीक आहे, नाही जरी झालं तरी पुढचा आपला बॅकअप ठेवला पाहिजे आपण लगेच तयार. त्याच्यात किती दिवस घालणार आहेस? मला वाटतं की ते मी फ्रस्ट्रेशनसाठी टाइमच ठेवला नाही सर. आणि त्या व्यक्तीनं प्रत्येक वेळेस तीच गोष्ट सांगितली. आणि ते होतं सर, प्रत्येक वेळेस ते म्हणजे म्हणतात नाही, पार्टनर एक चांगलाच पाहिजे तुम्हाला. आणि तुमच्या सेम वय का तुमच्या दोघांचं? नाही सर, माझ्यापेक्षा सिनियर आहेत 2-3 वर्षांनी त्यांनी. पण त्यांनी पण प्रिपरेशन करतात, मेन्सला पण गेलेले आहेत. पण आता सध्याला आता आहे त्यांचं आणखीन सिलेक्शन नाही. पण ते प्रत्येक वेळेस सांगणार की तू हे केलं पाहिजे, होतंय हे अशा पद्धतीनं आहे, किंवा हे पुस्तक. मी कधी त्यांना विचारायचं झालं की त्यांनीच मला सांगणार, हा हे पुस्तक आहे, हे करतो. मग मी आर्ग्युमेंट करत नव्हतो, हा ते आणायचं. किंवा सर मला जायचं, आपल्याला जाऊन येऊ लगेच ABC ला, चल लगेच जाऊन आपण जाऊन घेऊन येऊ. मग त्या पद्धतीनं. आणि काय करतात, रूम पार्टनरच कॉम्पिटिशन करतात मोस्ट ऑफ द वेळेस, की माझा रूम पार्टनरला एवढं येत आहे मला कमी आहे. तसं नाही, ते म्हणजे ते जेलसीची तर भावनाच नाही. हा समोर जाणाऱ्या व्यक्तीला सपोर्ट. आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक वेळेस सोबत राहिले होते. तर गायकवाड सर, गोरे सर, हो, आणि त्यानंतर आई वडील. अजून कुणी आठवतात तुम्हाला ज्यांना ग्रॅटिट्यूड द्यावं असं वाटतं? ग्रॅटिट्यूड सर सगळे ग्रॅटिट्यूड आहे, सगळे मित्र वगैरे. माझा मित्र बळीराम तिडके माझा पार्टनर राहिलेला आहे. बळीराम तिडके, हो. त्यांनी म्हणजे अक्षरशः टाइम टू टाइम करायचं. म्हणजे
आता समजा त्याला मी कन्फ्युजनचं विचारलं ना, मी त्याला म्हणायचं मी पीजी करू का काय करू, एकदा दोनदा विचारलं त्याला. मग त्यानं मला म्हणलं हे बघ म्हणलं मला एकदाच बोलता येते बघ म्हणलं, मी बार बार सांगणार नाही म्हणलं. आता तुला मी म्हणतोय तू कर, तुझ्यानं होत नसलं तर नको करू, पण मला तोंड दाखवू नको म्हणायचं. मग पुन्हा मला त्याच्यावर बोलायचं नाही. म्हणजे ते डिसिजन घ्यायचं तर घ्यायचाच असं त्यानं शिकवलं होतं. मग ते तुटू नाही तर फुटू, पुढे गेल्यावर काहीतरी रिझल्ट येतोय म्हणायचं त्याचा. पण हे कन्फ्युजन मध्ये राहणारे लेकर त्यालाच आवडायचं नाही. आता त्यानं प्रॅक्टिस करतो सर, BMS आहे त्यानं, प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस. ओपीडीला जाणार म्हणजे जाणारच, 8ला जाणार म्हणजे जाणार, रविवारी सुद्धा बंद ठेवणार नाही. 8ला जाणार, रात्री 9ला येणार. मग ते मशीन सारखंच. कुठे आहे त्यांचं हे? आता त्यांनी बारडला, नांदेडला. पण एकदम म्हणजे त्याला डॉक्टरच व्हायचं होतं. डॉक्टरच व्हायचं म्हणजे त्याचं एमच फिक्स, मला डॉक्टर. हो, मग ते तसं होतं सर त्याचं. आणि तो पार्टनर होता माझा. मग ते पण होतं डिग्री पर्यंत. म्हणजे डिग्री झाल्यावर ग्रॅज्युएशनच्या नंतर हे करायचं का नाही यासाठी थोडं कन्फ्युजन होतं. प्रत्येक वेळेस कन्फ्युजन वाटायचं. कारण PG ला लागलं तर एक स्टायपंड सुरू होतो. आणि इथं सर तुम्ही करत असताना तुम्हाला काहीच झालं तर घरीच पैसे मागावे लागतात. मग ठीक आहे, आता असं वाटतं की आपलं 25-26 वर्ष वय झालं आणि तुम्ही पैसे मागायला लागलात घरी, तर हे थोडं वेगळं वाटतं ना. बाकीचे मुलं जॉब करत आहेत त्या काळामध्ये. तर त्यानं म्हणला होता काही नाही, 2-3 वर्ष तू मागले जरी तर तू काय एवढा काय खर्च होणार नाही. जास्तीत जास्त वर्षाकाठी 1-1.5 लाख रुपये लागतील तुला. पण त्याच्यातून जर भविष्य होत असेल तर तू का करत नाहीस ट्राय? तू लाईफ टाइम तर डॉक्टर राहशीलच ना म्हणला पुन्हा. ऍब्सोल्युटली. हा, नंतर तर तू राहशीलच ना, तुला करणं भागच आहे म्हणला तू. पण आताच वय नंतर नाही ना म्हणला तुझं. हे दोघं होते सर प्रत्येक वेळेस. म्हणजे ते काही जरी झालं तरी त्यांना सांगणारच, काही जरी झालं तरी त्यांना सांगणारच. त्यांना पार्टनर म्हणून होते माझ्यासाठी दोघं जण. अच्छा. आणि ते मगाशी मी तुमच्या घरामध्ये आलो होतो, एक फ्रेम तुमच्या मागे लावलेली होती. हा, त्याच्यामध्ये कोण कोण मित्र आहेत ते सुनील गायकवाड आहेत, परत अनिकेत नादरे, ते आमचे सिनियर्स आहेत. त्यांनी पण माझा मित्र होता किरण मुतखेडे डॉक्टर, परत किरण गव्हाणे होते, त्यांनी माझे पार्टनर्स राहिलेले आहेत. राम सर म्हणून आहेत त्याच्यात, पुन्हा विशाल वाघमारे म्हणून. बर. तर हे फोटो असा रंगवलेला होता सगळा, ते म्हणजे होळीचा होता का तुमचा? सेलिब्रेशनचा होता. सेलिब्रेशन गावात आले होते त्या दिवशी, रिझल्टच्या दिवशी त्यांनी आले होते. त्यांनी मोठा हार घेऊन आले आणि रिझल्ट सांगितला. मग सुनील सर अक्षरशः रडायला लागले होते त्या दिवशी. म्हणजे त्यांना खूप वेगळं वाटलं की त्यानं करून दाखवलं म्हणून. म्हणजे सारखं आमचं ते म्हणजे माझ्या सारखीच त्यांची थिंकिंग असायची की तू झालं पाहिजे, तुझं झालं पाहिजे, ह्या कर, हे झालं की ते झालं, म्हणजे हे परीक्षा झाली, सारखं मोटिवेट करत. मग ते म्हणतो ना, ते योगायोग असतात चांगले व्यक्ती पण भेटणं. येस. आणि त्याच्यात वाटा असतोच. तुम्ही पर्सनली तर अभ्यास करतात, पण ते ऍटमॉस्फिअर मध्ये आणि विशेष काय स्पर्धा परीक्षेमध्ये खूप नकारात्मक वातावरण आहे. कारण मोस्ट ऑफ द असं असतं की ते एक मोठं स्वप्न पाहायला लागलेलं हेच कुठेतरी पाप वाटते प्रत्येकाला, की एवढा अधिकारी बनण्याचं स्वप्न त्यांना जास्तच बोलायला लागले. आणि तिथं कुठला पण ग्रॅज्युएशन वाला जाऊ शकतो हे नाही, पण ते तुमचं पोटेन्शियल जोपर्यंत रिझल्ट येत नाही ना तोपर्यंत. तेच मी म्हणलं मगाशी म्हणल्यासारखं की आता माझी प्रोसेस संपली, पण आता दुसरं जर कोणी माझ्या गावातलं जर स्वप्न पाहत असेल तर ते म्हणतील ते हुशार होता, तू त्याचा कशाला घ्यायला लागलास विचारात, तुझं काय होत असते. मग ते तसं आहे सर, ते प्रत्येकाला फेस करावंच लागतं. मी काल आशिष बारकुल सरांसोबत होतो, 2018चे रँक 1. इवन त्यांनाही हा प्रश्न विचारला होता की समाजात डेप्युटी कलेक्टर असतील आणि बरेच असे पद आहेत की ते ऐकल्यानंतर सिग्निफिकन्स तर फार मिळतो, की त्यांचा मान सन्मान आणि काहीतरी भारी पोस्ट एवढं कळतं. पण नेमकं डेप्युटी कलेक्टरचा रोल काय असतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. मी हा प्रश्न त्यांनाही विचारला होता. बरोबर. तर थोडंसं जर ऑडियन्सला सांगू शकलात की डेप्युटी कलेक्टरचा रोल काय, म्हणजे त्याचं जॉब डिस्क्रिप्शन काय नेमकं, त्याचं कर्तव्य काय असतं? सर, डेप्युटी कलेक्टरचं कर्तव्य म्हणजे तुमचे कायदा आणि सुव्यवस्था. ज्यावेळेस म्हणजे डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट आहे तुम्हाला, पण त्यांचं डेप्युटेशन खूप वेगवेगळ्या पदावर होतं. आता जसं तुम्ही सांगितलं की आता बारकुल सर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून आहेत. येस. ज्यावेळेस हे आपले हे स्वस्त धान्य दुकान वगैरे असतात तर त्यांचे लायसेन्सिंग असतं. परत त्यानंतर ते सर्व त्यांच्यावरती देखरेख ठेवण्याचं. काही पोस्टमध्ये मनरेगा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, तर त्याचं पूर्ण ऑडिट किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे कामं चालत असतात त्यांचं ते सगळं ऑडिट करण्याचं काम किंवा त्याच्यावरती पर्यवेक्षण आहे. परत आपले जे अधीनस्थ कर्मचारी आहेत त्यांच्यावरची शिस्त विषयक नियंत्रण आहे त्यांचं. परत ज्यावेळेस त्यांनी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजे SDM म्हणून कार्य करतात, तर त्यावेळेस त्यांना त्या 1-2-3 तालुक्याचे ज्यावेळेस ते SDM म्हणून असतात तर त्यावेळेस त्यांना कायदा सुव्यवस्था आहे. जसं की त्यांच्या पोलीस प्रशासन पण त्यांच्या अंतर्गतमध्ये काम करतं त्यावेळेस.
तुमचे कुठले दंगल होऊ नये वगैरे, तर त्यावेळेस परत अतिक्रमण हटवणं आणि काही वर्ष मग पुन्हा त्यांचं डेप्युटेशन म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून देखील असतात, जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे शहरी. बरं. तर असं खूप डिफरंट आहे सर काम त्यांना. आणि म्हणजे त्यांचं रिव्हॉल्विंग काम असतं. बरं. बाकी एका डिपार्टमेंटचं म्हणजे डिपार्टमेंट वाईज काम चालतात की ते त्यांच्याच डिपार्टमेंटवरती जाणार, पण ही जी पोझिशन आहे त्याला तुम्ही डायव्हर्सिफाईड काम आहे. मग त्यासाठी म्हणूनच यासाठी जास्त जर कॉम्पिटिशन पण आहे म्हणायचं. ती गोष्ट आहे. आणि प्रत्येक काम चांगलंच आहे, पण काही जणांना वाटतं की मग डिफरंट याच्यामध्ये मला काम करायला भेटलं पाहिजे. त्यांच्यासाठी ही सगळ्यात बेस्ट पोस्ट आहे. आता काय प्लॅन्स आहेत सर पुढे? आता तुमचं सिलेक्शन झालंय, आता तुम्ही वाट बघताय ऑर्डरची. हो सर. आता पुढे कसं प्लॅन आहेत तुमचे? नाही सर, आता प्लॅन वगैरे आता काही नाही सध्याला. आता मी विचार बंद केलाय सर. म्हणजे एक प्रामाणिकपणे म्हणलं, आता विचारच बंद आहे सध्याला. म्हणजे आता यायचं, आता आपण इथं बसलं जसं आता शेतामध्ये यायचं निवांत, इथं आजूबाजूचं कोणी येतं त्याला गप्पा मारायचा. दररोज कोणी ना कोणी भेटण्यासाठी येतात. मग त्यांच्यासाठी टाइम दिलेला सगळ्यात बेस्ट वाटतो सर आता सध्याला. आता ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होईल नंतर तर आपल्याला असा पण टाइम नाही भेटणार ज्यावेळेस आपण ट्रेनिंगला जाऊ. मग आताचा हाच टाइम आहे म्हणायचं की मित्रांना भेटा. कारण त्या 3 वर्षामध्ये अक्षरशः असं होतं की कुणाला कॉल पण करणं नाही झालं. आणि मग ते आता एवढ्या वेळानंतर येतात, तर मग आपलं कर्तव्य आहे की आता आपण त्यांना टाइम दिला पाहिजे. ॲब्सोल्युटली ती गोष्ट आहे. आणि शेवटी त्या व्यक्तींना जास्त सगळ्यात भारी वाटत असतं की माझा मित्र किंवा ते जुन्या गोष्टी काढतात, मग आपण त्यांना टाइम देणं भाग आहे, कर्तव्य आहे आपलं, मला वाटतं ते. येस. समोरचा प्लॅन सध्याला तर नाही काही. सध्या करंट काय वय तुमचं? सर आता माझं 29 वर्ष. 29. मग लग्नाचे वगैरे कसे प्लॅन्स? कशी मुलगी पाहिजे तुम्हाला लग्नाला? नाही सर, आणखी ते डिसाईडच नाही, खरंच नाही डिसाईड त्याचं. म्हणजे कारण आता 2 महिन्यातच ते सर्व सत्कारामध्ये इकडे तिकडे जाण्यातच गेले. 1 महिना फक्त घरी भेटलेला आहे आता नंतर पाहू आता हळूहळू घरच्यांशी सगळे डिस्कशन करून. किंवा आता तुम्हाला पोस्टिंग असं काही डोक्यात आहे का की मला ह्या सिटीमध्ये पाहिजे? नाही सर. आता तुम्ही सगळीकडे फिरण्यासाठी रेडी आहात, सेवा करण्यासाठी? हो सर रेडी आहात. नाही, पोस्टिंगचं नाही वगैरे ते. आता त्याच्यात एक्सपेक्टेशन करायची गरज पण नाही, कारण आपल्याला कारण ती पोझिशन कुठे पण गेलं तरी तेच काम आहे तुम्हाला. फक्त तुमची करण्याची कॅपॅसिटी पाहिजे, फक्त त्याबद्दल नाही सर काही. एक्साइटेड आहात? एक्साइटेड तर आहेच ना सर. एक्साइटमेंट आता आहे ते. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सर, म्हणजे रिझल्ट पर्यंत मी पण एक्सपेक्ट केलेलं नव्हतं की ही गोष्ट आपल्याला भेटू शकते नंतर. त्यामुळे मी याचं पण जॉब प्रोफाईल एवढं मी माहीत करून घेतलेलं नाही. आता मी असंच ऐकतो की खूप डायव्हर्सिफाईड आहे तुम्हाला काम वगैरे ते, तर मग त्याच्यावरती ठीक आहे तर बाबा मग चालू बघू आता नंतर आपण गेल्यावर. शेतीची आवड आहे तुम्हाला? सगळी सर, सगळी शेतीची आवड. मला पेरणी सोडून सगळं जमतंय. बरं. एक वेळ आपण मालक तोड ऊसाची मालक तोड केली होती. ऊस तोडण्यापासून ट्रेलर भरण्यापर्यंत सुद्धा सगळं येतंय मला. बरं. हा, क्या बात आहे. आता काय आहे तुमच्या शेतामध्ये मग? आता सर आपला ऊसच आहे सगळा, 5-7 एकर ऊस आहे. परत हे सीताफळ आता होतं त्याचं झालेलं आहे. आता हे म्हणजे त्याचा भरणा झाला, आता त्याची कटिंग वगैरे करावं लागते आता 1-2 महिन्याच्या नंतर. बाकी हे रब्बी मधलं गहू आहे वगैरे, आणि काही ना काही कामं सुरूच राहतात. मग हे सर्व्हिस करत करत पण बघण्याची इच्छा आहे का आता पूर्ण सर्व्हिसला फोकस करायचा आहे? नाही सर, सर्व्हिस करत पण आता माझ्या वडिलांनी जसं मॅनेज केलं, आपण सुट्ट्याला येऊन इकडे तितका टाइम देता येणार नाही. वडिलांचं जॉबचं गाव जवळ असल्यामुळे त्यांनी करू शकले, पण आपल्याला निश्चितच नाही करता येणार. पण त्यांना आवड आहे, त्यांनी करत राहतील. पण आपण येणं आहे, म्हणजे सुट्टीच्या वेळेस वगैरे येऊ शकतो मी म्हणायचं. मूवीज वगैरे काही बघण्याची आवड आहे का? नाही सर, मूवीज म्हणजे हलके फुलके. हा, जुने अशोक सराफचे वगैरे. अच्छा. मग ते पण झोप लागेपर्यंतच, असं कंटिन्यू नाही. संध्याकाळी युट्यूबवर वगैरे पाहायचं. मग त्यावेळेस फक्त ते थोडंसं असं जनरली नाही, असं कंटिन्यू म्हणजे टॉकीजला जाऊन पाहावं असं नाही कधी वाटलेलं. असं नाही म्हणजे इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये? नाही. अभ्यास करताना काय हॉबीज होते वेगळे? अभ्यास सोडून काय करायचं रिलॅक्स होण्यासाठी? अभ्यास सोडून सर म्हणजे असं बोलत राहायचं किंवा रूम पार्टनरला वगैरे. मग तिथल्या तिथं कुठल्या मंदिरापाशी जा जवळ, आता जसं पर्वती आहे ते कधी कधी तिथं जाऊन बसायचं. किंवा असंच इकडचं सामाजिक येते किंवा जुन्या गोष्टी त्याच होतं. असं म्हणजे एंटरटेनमेंट म्हणून नाही सर कधी असं ठरवलं की जायचंय म्हणून. कारण आता अभ्यासाचं पण असं होतं की बोर होईपर्यंत कधी वाटलं नाही सर अभ्यास करत असताना. अभ्यासच आवड होती समजा, आवड होती. असं म्हणजे वाटलं नाही कधी की जात बसावं. कधी हायलाइट बघा क्रिकेटच्या वगैरे अशाच पद्धती. क्रिकेट आवडतं का? हो. कोणता प्लेअर तुमचा फेवरेट आहे?
प्लेयर्स आता नाही सर, ते 12वी पर्यंत खूपच होता त्याचा क्रेज होता. आता नाही त्याच्याबद्दल आवड वगैरे काही सांगता येत कमी झाला नाही. आता नाही ते रिअलिस्टिक एवढं वाटत नाही आता. आणि लाईफमध्ये रोल मॉडेल्स तुमचे कोण राहिलेले आहेत? कुणाला बघून इन्स्पायर झाले असे रोल मॉडेल्स काय आहेत का? रोल मॉडेल म्हणजे सर वडीलच आहेत रोल मॉडेल. वडील आहेत? हो. काय त्यांच्यातलं तुम्हाला घेण्यासारखं वाटतं? टाइम टू टाइम, शिस्त, परत होप राहिल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही कष्ट. त्यांनी म्हणतात की आजचंच वय आहे तुमचं करण्याचं काही पण गोष्टी. जर तुम्ही आजच जर झोपण्यामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाइम घालवत असाल तर उद्याचं लाईफ लय अवघड आहे म्हणायचे. उद्या तुम्ही दुसऱ्यासाठी काय आदर्श राहणार आहेत की आम्ही आता या वयामध्ये जर आम्ही एवढ्या गोष्टी करू शकतात तर तुम्ही न करणं म्हणजे ही गोष्ट खूप चूक आहे ना. त्या पद्धतीनं म्हणजे त्यांनाच की आपली फॅमिली किंवा दिवसाचं पूर्ण जे शेड्यूल आहे ते फक्त काम आपलं किंवा एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी काय लागते या गोष्टी त्यांनी मला दाखवून दिल्या प्रत्येक वेळेस. की जिम्मेदारीची पण लाईफ असते चांगली. एक जिम्मेदारीची लाईफ पण जगण्यामध्ये माणसाला इंटरेस्ट असतो आणि चांगल्या पद्धतीने जगू शकतो. असं नाही की फक्त तुम्ही वैयक्तिक गोष्ट ट्राय करा. सगळ्या गोष्टी धरून ज्यावेळेस तुम्ही करता, तुमचं शेत पण आहे, तुमचे पाहुणे रवळे पण आहे, तुमचं हे पण आहेत, आजूबाजूचे तुमचे प्रॉब्लेम्स पण ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येतात त्यावेळेसच काहीतरी एक ते चांगला व्यक्ती म्हणून जगू शकतो. वडील सोडून अजून कोणी रोल मॉडेल्स? रोल मॉडेल बद्दल नाही सर, मी प्रामाणिकपणे सांगेल. म्हणजे असं नाही, वाचन होतं खूप सारं पण रोल मॉडेल म्हणून नाही. कारण ते कसं होतं, रोल मॉडेल मध्ये पण आपण ब्लाइंडली फॉलो करतो कधी कधी गोष्टी. आलं लक्षात. कारण त्यानं जसं केलं, आता तुम्हाला एक सांगेल की आता समजा आता मी टॉपर आहे, मी आता सांगत असेल मी एखाद्याला मी असं केलं, मी याच्या आधी मी ती प्रोसेस जगलेलो असल्यामुळे तुम्हाला सांगेल मुलं इतके ते पॉझिटिव्ह होतात त्या टॉपरला पाहून की त्यानं सकाळी 6ला उठतो, मी 6लाच उठतो. त्यानं इकडच्या लायब्ररीला जातो तर मी तिथंच जातो. त्यानं हे क्लास लावलेला होता तर मी तेच करतो. म्हणजे इतके फॉलो करतात ते. पण आता त्याचं जे इनबॉर्न होतं ते टॅलेंट ते तर फॉलो नाही करू शकणार तुम्ही. बरोबर आहे. प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. त्याची प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. एखादं रायटिंग देण्यासाठी एखादा विषय दिला तर आपण आता 5-6 जण बसलेले तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो त्याच्यावर. पण रोल मॉडेल फॉलो केलं तरी आपल्याला सर तितकी आपल्याला काटेकोरपणे त्यांना फॉलो करता येत नाही ना. प्रत्येकाचं स्ट्रगल पण वेगळं आहे मला वाटतं ते. बरोबर. त्या पद्धतीने फक्त एवढंच की चांगले विचाराचे पुस्तकं वगैरे असले ना तर ते फॉलो करण्यासाठी सोपं जातं आपल्याला. त्यातला एक जरी घेतला आपण, पूर्ण नाही फॉलो केलं, एक जरी घेऊ शकतो. कॉलेजला तुम्ही नांदेडला होतात ना? हो. नांदेडला कॉलेजला असताना मित्रांसोबत असं काही कुटाने केलेत का काही? मित्रांसोबत म्हणजे आमचं GSचं इलेक्शनच होतं. ते इलेक्शन पण जवळून लक्षात आलं की इलेक्शन आणि शिक्षणामधला फरक कळाला की वैयक्तिक फील्ड म्हणजे पॉलिटिशियन लोकांची तर फील्ड किती अवघड असेल ते मला त्या दिवशी लक्षात आलं. कारण आमच्या कॅन्डिडेटला वोट करण्यासाठी आम्ही कॅम्पेन केलं कॉलेजमध्ये. पण असं झालं की ते रात्रीतूनच ते वोटर फिरले, 10-12 होते आणि ते आम्हाला फक्त 2च पडले. काल एक्झॅक्ट हाच किस्सा आशिष सरांनी सांगितला. एक्झॅक्ट सेम किस्सा की तेच फिरले म्हणून ते सेम त्यांनी तेच सांगितलं काल. ते कॅन्डिडेट फिरले, मग 2च मत पडले का? आमचे 2 आणि आणखीन 2 म्हणजे 4 मत पडले आणि तिकडे 7 मत पडले. मग त्यांची मिरवणूक वगैरे निघाली. मग ते तो अपमान खूप भयानक असतो त्यावेळेस. आणि सगळं असतं माणसाकडे पण ते लोकांच्या हातातला निर्णय आहे ना तो. त्यांची मेंटॅलिटी आपण बदलू शकत नाही. त्यांना तोच भारी वाटला असं होतं ते. मग ते होतं सर कॉलेजमध्ये तेवढं हे केलेलं. त्या कॉलेजच्या टीचर्स सोबत काय व्हायचं का? नाही सर, टीचर बद्दल नाही, टीचर्स बद्दल नव्हता एवढा काही. पण ते इलेक्शनच्या दरम्यान असते. पण असं डिग्री बद्दल नव्हतं सर काहीच की म्हणजे आपला परफॉर्मन्स डाऊन नव्हता, काही नव्हता. मग त्यात ते गव्हर्नमेंट कॉलेजला ते होत राहतात एक. कारण ते मुलं पण तेवढे ऍक्टिव्ह राहतात तर ते करतात ऑलरेडी. महेश सर, लाईफ मधले जर 3 लो पॉइंट्स तुम्हाला तुमच्या 2.5 वर्षाच्या फ्रेज मधला एक तुम्ही मला सांगितला, पूर्ण जर तुमची लाईफ 29 इयर्सची ड्रॉ करायची असेल टाइमलाईन, त्यातले 3 लो पॉइंट्स सांगू शकतात का मला? आणि 3 हाय पॉइंट्स. पहिले आपण लो पॉइंट्स घेऊया. कुठले लो पॉइंट्स होते आणि हाऊ वॉज द सिच्युएशन? सर, सगळ्यात लो पॉइंट तर फॅमिलीचाच होता. ज्यावेळेस भाऊ एक्सपायर झाला त्यावेळेस अशी गोष्ट होती की समोरच्या होप्सच नव्हत्या काही.
आईची मनस्थिती नव्हती अक्षरशः, म्हणजे तिला ट्रीटमेंटच सुरू होती त्यावेळेस. एवढा लो पॉईंट होता की म्हणजे तिची शाश्वतीच नव्हती की ती नंतर सर्वाईव्ह करू शकेल का नाही त्या काळामध्ये. मग तो लो पॉईंट म्हणजे एवढा, आत्ता पण ती गोष्ट इम्पॅक्ट पडली की रिझल्टच्या वेळेस पण लक्षात आली की ती कमी असतेच, कारण ते विसरू शकत नाहीत आपण ती गोष्ट. तो सगळ्यात मोठा लो पॉईंट होता. तिथून ज्यावेळेस लो पॉईंट तिथून पण समोर गेलो, ज्यावेळेस 12वीचा रिझल्ट लागला त्यावेळेस मला एक रिअलाइज झालं की मी कोणासोबत कॉम्पिटिशन करत नव्हतो, पण लोक आपल्याबद्दल किती कॉम्पिटिशन करतात ही गोष्ट त्यावेळेस लक्षात आली की ते तुम्हाला एक कॉम्पिटिटरच पाहतात, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड कोणीच पाहत नाही. ते म्हणजे व्यक्ती माणुसकी म्हणजे आपण जितकी एक्सपेक्ट करतो माणुसकी तेवढी नाही जगात, एवढं पण लक्षात आलं की ज्यावेळेस मार्क्स कमी आले त्यावेळेस, किंवा समजा हा व्यक्ती यानं गेला इकडे गेला, तर ते परत आता सक्सेसमध्ये ते लोक आले नाहीत जास्त की आता तू फर्स्ट आलास तर तुझं काय फिलिंग आहे, आता तुम्ही आलात सर, पण ते व्यक्ती त्यावेळेस तुम्हाला वारंवार येऊन तुम्हाला जाणीव करून देत होतं की तुझं काहीच नाही आता सध्याला अस्तित्व. त्यावेळेस आपल्या कॅरेक्टरवरती पण क्वेश्चन उचलले लोकांनी की तुम्हाला मार्क्स नसतील तर ते असं समजतात की साधारण व्यक्तीच नाही हा, म्हणजे एक साधारण व्यक्तीसाठी पण जग आहे सर, पण ते समजतच नाहीत. टॅबू म्हणून बघितलं, टॅबू म्हणूनच आहे ते, की म्हणजे त्याला काही पण तुम्ही जोडू शकता त्यावेळेस, की त्यांना सिगरेट ओढतो, त्यांना दारू पितो वगैरे सगळ्या गोष्टी. पण ते एक मला वैयक्तिकरित्या वाटत होतं की नाही राव, म्हणलं हे किती अवघड आहे की तुम्ही जर एक तेवढा लो पॉईंट, म्हणजे तुमचा फक्त एक करिअरचा लो पॉईंट आहे, तुम्ही कॅरेक्टर तर लो नाहीत ना, पण तरी पण ती त्यावेळेस ते अटॅच केलेलंच होतं त्या लोकांनी त्यावेळेस. पण त्याला सर एक कॉम्प्लिमेंट म्हणून पण त्यावेळेस घेतलं, चला मला एक तरी दिवस येईल आपला की त्यावेळेस पूर्णरित्या आपण आपलं पण अस्तित्व होतं काहीतरी आपण सिद्ध करू. आणि त्यांच्यासाठी सिद्ध नव्हतं सर करायचं, बरोबर. मला माहित होतं की मी कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलेलो आहे, बरोबर, किंवा माझ्या फॅमिली बरोबर, किंवा आम्ही एक वेळ असं होतं की आमचं सगळं शून्य झालं, तिथून पण आपण वर आलात, ही गोष्ट खूप मोठी आहे. त्याच्यामुळे मी आज त्या दिवशी रिझल्ट लागल्याच्या दिवशी पहिला फोन आईला केला की म्हणलं झालं बघ, म्हणलं आपण आलात, म्हणलं काहीतरी मी म्हणलं अचीव केलं म्हणलं एवढं. आणि तेवढंच होतं, त्याच्या काही असं मोठं सेलिब्रेशन एवढं भयानक केलं नाही मी ना, काही नाही, कारण ती सॅटिस्फाईड आहे सर आता त्याबद्दल. बरोबर. हे आणि लो पॉईंट ते तुम्हाला सांगितलेलं 22च्या एक्झामच्या वेळेस, त्यावेळेस हे लो पॉईंट. ग्रॅज्युएशनच्या वेळेस मोस्ट ऑफ द वेळेस काही व्यक्ती असे होते की त्यांनी खूपच म्हणजे आपल्याला एकदम लो पॉईंट लावून सोडलेलं होतं त्यावेळेस. त्यांचं म्हणणं की बाबा तू काहीच करू शकत नाही, अशा पद्धतीचं सुद्धा काही लोकांनी आपल्याला कमेंट केलेल्या होत्या. ठीक आहे, आता तुम्हाला पण माहिती आहे असं BMS साहजिकच कोणासोबत कम्पॅरिझन होणार, तुमचं MBBS सोबत होणार, पण कम्पॅरिझनची लाईफ सगळ्यात अवघड आहे सर. आणि तुम्हाला समाज कम्पॅरिझन करतोच, ते पण कम्पॅरिझन करतो. आणि मला वाटतं की सगळ्यात घातक आहे आपल्या मुलांसाठी सध्याला कम्पॅरिझन. तुम्ही जिल्हा परिषदच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं तुम्ही लगेचच त्याच वर्षी तुम्ही एखाद्या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यासोबत कम्पॅरिझन करतात की आमच्या तर मुलाला त्याला तर ABCD त्याला पहिलीलाच पाठ आहे. अरे नसेल पाठ त्याला, पण त्याचे आई वडील कुठल्या बॅकग्राऊंडचे आहेत, त्याच्या घरातून तरी त्याच्या खानदानातून जर कोणी शिकलेला होता का हे पाहणं पहिल्यांदा. ते मुलगा जर पहिल्यांदा ट्राय करत आहे, त्याची तेवढ्या लो याच्यापासून त्यानं जर ट्राय करायला करत आहे, तर मग त्यानं 1 वर्ष का उशिरा होईल तो तिथं पोहोचेलच ना. आता ते नाही पाहत समाज सर. आजच्या काळात असं झालेलं आहे की माझ्याकडे गाडी असली तर तो सायकलवाल्याला नाव ठेवणार, हे अशी गोष्ट आहे सर. आणि हे मला वाटतं हे सगळ्यात घातक येते. करिअरचा सगळ्यात जास्त मी करिअर बद्दल पण म्हणजे डिसायझिव्ह म्हणजे म्हणतात ना, ते करिअरमध्ये किती कम्पॅरिझन होतात आणि किती पद्धतीनं लोक बोलतात हे सर्व अनुभव केला सर. आणि मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये पोटेन्शियल आहे. काही जण ट्रॅक्टर चालवण्यामध्ये भारी आहे. मला सांगा सर, तुम्ही ट्रॅक्टर चालवू शकतात का? आपण चालू शकतो, नाही चालू शकत. त्या व्यक्तीचं जर महत्व काढून टाकलं तर तुमचं काम कोण करणार शेतातलं? ऍब्सोल्युटली. पण त्या व्यक्तीला तेवढा मान भेटत नाही आपल्या समाजात, नाही भेटत. ही गोष्ट आहे. कचरा साफ करणाऱ्याला म्हणतात याचं एकदम निकृष्ट काम आहे, पण त्यानं साफ नाही केलं तर उद्या तुम्ही कचऱ्यातच गाड्या चालवणार का तुमच्या? बरोबर. ते मान नाही भेटत आपल्याकडे. आपल्याकडे फक्त मी उंच झालो, हे बाकीचे सगळे यांची कोणाची लायकीच नव्हती, यांनी काय जगलं पण नाही पाहिजे, ही अशी गोष्ट आहे सर सध्याला. आणि ही सर्व गोष्टी मी अनुभव केलेल्या होत्या. आणि मला आज वाटतं की आता मी म्हणू शकतो दुसऱ्याला, पण मी म्हणणार नाही कधीच, कारण ते आपला पिंड नाही ना तो, किंवा मी ते अनुभव केलेला आहे आणि मी समोरच्याला ते का म्हणू? त्याचं पण वैयक्तिक लाईफ आहे ना सर ही गोष्ट. हे असे लो पॉईंट तर खूप आलेले आहेत सर त्यावेळेस.
मग आता ते आपण मोजू पण शकत नाही. मोजू शकत नाही. पण आता मला वाटतं की मी उत्तर दिलं नाही त्यांना, पण मी फक्त एक एक्झाम्पल, ज्याला घ्यायचं ना त्याने एक्झाम्पल घ्यावं माझ्याकडून, की आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे, आपण पण एक दिवस अचीव्ह करू शकतात. आणि मी म्हणत नाही की प्रत्येकानंच क्लास 1च झालं पाहिजे. ऍब्सोल्युटली. प्रत्येक जणांना क्लास 1 नाही. आता तुम्ही आता उद्योजक आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये आहेत, तुम्ही सांगा सर तुमच्या याच्यामध्ये तर किती पोटेन्शियल आहे. बरोबर आहे सर. आपलं भारतच फक्त उद्योजकावर चालत आहे. हो हो, येस येस सर. एक विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि तुम्ही किती जणांना एम्प्लॉयमेंट, म्हणजे तुम्ही किती जणांना नोकरी देत आहेत. आम्ही तरी आता नोकरी भेटली शासकीय, बरोबर, ही एक गोष्ट आहे. आणि आता जॉब सिकर्सच आहेत सगळीकडे, जॉब देणारे किती आहेत? कमी आहेत, फार कमी आहेत. मग त्या व्यक्तीला तुम्ही असं कसं म्हणू शकता की नाही नाही फक्त आपल्याकडे एक टॅग आहे की हां हे. आता आणखीन पण काही डिग्रीज आहेत आपल्या ह्या समाजात, की आता सध्याला बाहेरच्या देशाच्या दृष्टीने जर पाहायचं गेलं तर त्या डिग्री मागेच संपून गेल्यात. पण आपल्याकडे आता पण ते नाही हा राजा हा पिद्दी ह्यानं तर काही जगूच नाही आता अशा पद्धतीचं आहे. मला तेच वाटतं की हे लो पॉईंट माझ्या पण आयुष्यामध्ये खूप वेळ आले. आणि कधी ना कधी सर हे लो पॉईंट पण घातक ठरतात. घातक. ठीक आहे, माझी मेंटॅलिटी चांगली होती म्हणून मी आलो, पण एखादं नाही ना सर, सगळे सर्व्हाइव्ह करू शकत नाही सर्व्हाइव्ह करू शकत सर, ते डाऊन होऊन. आणि मला वाटतं तेच पालकांनी आपल्या लेकराला गती आहे ना त्या पद्धतीनं त्याचं काय आहे ते त्याचं पाहू द्यावं पहिल्यांदा. मला वाटतं की तुला कशात आनंद आहे एक्झॅक्टली ते तू करते आणि आमचा सपोर्ट आहे. ठीक आहे, त्याला समजा सर 4 व्हीलर घ्यायचीच नसेल, त्याला 2 व्हीलर मध्येच आनंद आहे, मग तुम्ही त्याला म्हणणार का की ह्यानं 4 व्हीलर घेतली मग तू घ्यायलाच पाहिजेस म्हणून? फिरू द्या ना त्याला त्याच्यावरती, त्याची लाईफ आहे, त्याची लाईफ आहे, ते जगायला का ते तरी पाहणं तुम्ही. ही गोष्ट आहे सर. हे 3-4 लो पॉईंट्स आलेले आहेत त्यावेळेस लाईफमध्ये. आणि हाय पॉईंटच्या बाबतीत मला सर हा माझा रिझल्ट आहे. सगळ्यात हाय पॉईंट मला 10वीचा एक रिझल्ट होता माझा, हा एक रिझल्ट. 10वी 91 हा एक रिझल्ट आहे. आणि माझी भाची ज्यावेळेस तिचा जन्म झाला ते एक हाय पॉईंट आहे माझ्यासाठी. हे 3च हाय पॉईंट आहेत माझ्यासाठी, म्हणजे सगळ्यात मोठे हाय पॉईंट आहेत सगळे. ओके, ग्रेट. जर आता कोणी महेश सरांसारखं इच्छुक असेल टॉप करण्यासाठी, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की कसा अभ्यास केला पाहिजे? मला वाटतं की माझ्यासारखं हो नका, माझ्या पण पुढचं झालं पाहिजे ते व्यक्ती. माझ्या गावातलेच आणखी 2-4 जण माझ्या पुढे गेले पाहिजेत, मला हे वाटतं ऑनेस्टली. कारण कॉम्पिटिशन दरवर्षी वाढत आहे सर. आणि आता या वर्षीचा टॉपर आणि पुढच्या वर्षीचा टॉपर त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये खूप फरक आहे. कारण ते जनरली ते त्या वर्षीच असतं रिलेटिव्ह, पण नंतर जे येणारे मुलं आहेत ते खूप हुशार आहेत. नंतर जे येणारी जनरेशन हुशार आहे आणि कॉम्पिटिशन तेवढीच वाढायली. फक्त मला एवढंच सांगायचं की करिअरच्या बाबतीमध्ये थोडं तरी डिसायसिव्ह आता आपण वैयक्तिक घेतलं पाहिजे. पालक आपले शिकलेलेच असतील किंवा आपल्याला सपोर्टच करतील हे पण हे नाही, म्हणजे कंपल्सरी पण नाही आहे ते, किंवा आपल्याला सर्वांनाच ती बॅकग्राऊंड भेटेल म्हणून पण सांगता येत नसतं. पण आपल्याला जनरली सर्व फॅकल्टीचे ज्यावेळेस अशा स्पर्धा परीक्षामध्ये एकत्र येऊन एकाच पोस्टसाठी कॉम्पीट करतात त्यावेळेस आपला थोडासा बेस पक्का असण्यावरती लक्ष दिलं पाहिजे. झेडपीच्या शाळा असतील किंवा कुठल्या पण शाळा असतील, आपल्या संस्था असेल आपली ग्रामीण भागातली, तिथं पण शिक्षक शिकवणारे आहेत. आपल्याला ते बेसिक कन्सेप्ट तिथून क्लिअर करून घेतले पाहिजेत विद्यार्थ्यांनी, की जेणेकरून उद्या आपल्याला टाइम कमी लागेल त्यावेळेस. मला वाटतं की ह्या जर गोष्टीवरती आपण प्रामाणिकपणे, ठीक आहे काही विषयात तुम्हाला गती नसेल पण ज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये जर चांगल्या पद्धतीने तुम्ही जात राहिलात, तुम्ही चांगल्या पद्धतीने करिअर करू शकता समोर. शेवटी आपल्याला आपली लाईफ आहे की आपण मी हे करिअर निवडलं, एखाद दुसरं करिअर निवडू शकतो ना. तर ते बेसिक इन्फॉर्मेशन, त्यासोबतचे माणसं तुम्हाला पाहिजेत किंवा त्यांच्याकडून तुम्ही सारखं म्हणजे इनपुट्स घेतले पाहिजेत की हे माझं चुकतंय, आणि चुका पण मान्य करायला शिकलं पाहिजे. मोस्ट ऑफ द वेळेस मुलं चुका मान्य करतच नाहीत. हे माझं चूक झालीच नाही, माझ्याकडून असं होऊच शकत नाही. त्यावेळेस जो ॲटिट्यूड असतो ना सर, त्यावेळेस तो रिव्हर्स येतो. ज्यावेळेस माझा 22चा रिझल्ट आला, मी नाही झालो त्यावेळेस क्वालिफाय, त्यावेळेस मीच पण मान्य केलं मी एवढ्या कमी मार्कवरती कसं एक्सपेक्ट करू शकतो पोस्ट. बाकीच्या मुलांना जर माझ्यापेक्षा 60 मार्क्स एक्स्ट्रा आहेत, मला आता ते बिल्ड करण्यासाठी टाइम लागेलच ना. राईट. मग हे ज्यावेळेस ॲटिट्यूड राहील ना, मला वाटतं की सहज पार करू शकतात प्रोसिजर. काही नाही, फक्त स्वतःबद्दल प्रामाणिक राहावं लागतं. शेवटी प्रामाणिकपणा तुम्हाला टिकवणार आहे ह्या जगामध्ये. ऍब्सोल्युटली ही गोष्ट आहे. खूप छान वाटलं सर तुमच्याशी डिस्कशन करून. मला माझं एक छोटंसं पुस्तक तुम्हाला भेट द्यायचं आहे. माझं पहिलं पुस्तक आहे द विनिंग एज म्हणून. चालेल सर. ते पुस्तक मला तुम्हाला भेट द्यायचं आहे. आणि खरंच तुमची स्टोरी फार इन्स्पायरिंग आहे. जे तुम्ही लो पॉईंट सांगितले तिथून
तुम्ही ज्या पद्धतीने बाउन्स बॅक केलं, वापस तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं, मनामध्ये विश्वास तो ठेवला, आणि मला वाटतं आईंचा फार मोठा रोल तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, फार इम्पॉर्टंट आहे, फार इन्स्पायरिंग ही स्टोरी आहे. ही स्टोरी अशीच सगळ्यांना इन्स्पायर करत राहो आणि तुमच्या येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. ॲज अ एक शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला विचारतो, ॲज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून आता तुम्ही ज्यावेळेस पोस्ट व्हाल, तर तुम्हाला काय वाटतं की तुमची पर्सनॅलिटी लोकांनी कशी म्हणून ओळखावी? आफ्टर 10 years 20 years तुम्हाला काय म्हणून ओळखावं? प्रत्येकाची एक स्पेशालिटी असते. जसं आपल्या पोलीसमध्ये एक सिंघम म्हणून आपण म्हणतो की सिंघम सारखे पोलीस आहेत, तसं एक डेप्युटी कलेक्टर म्हणून तुम्हाला कसं ओळखलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स? फक्त सर त्यांनी होप म्हणून पाहावं माझ्याकडे. मला वाटतं की त्यांच्या म्हणजे एक साधारण व्यक्ती की ज्याच्याकडे पाहून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके. की मी ह्या समजा कुठे पण ड्युटी करत असो आपण, तर या अधिकाऱ्याकडे गेल्यावर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांच्या जे कक्षेमधला आहे की मला डबल जाण्याची गरज पडणार नाही, हे एवढ्या पद्धतीनं लोकांनी पाहावं आणि तशा पद्धतीची इमेज तयार पण करेल सर मी. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार सर. एक पुस्तक देऊन मी आपलं हे कंक्लूड करतो सेशन. हो सर. हे विनिंग एज म्हणून सर खूप स्पेशल पुस्तक आहे. हो सर. जसे तुम्ही तुमचे 3 हाय सांगितले, एक हाय माझा हाय हे आहे ज्या दिवशी मी हे लॉन्च केलं होतं, पहिलं पुस्तक आहे सर माझं. थँक्यू सर. तुम्ही वाचाल ही आशा करतो सर. हो, थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.